हे तुम्ही कुठल्या कॉलेजमधल्या 20 to 25 ग्रुप. लहान मुलांबरोबर कामा करताना डिफरंट स्ट्रॅटेजी, टीचर्स बरोबर कामा करताना डिफरंट स्ट्रॅटेजी. वॉक करताना जस्ट हात ठेवला आणि 1 सेकंद तरी दिली, दॅट इज इनफ फॉर द चाइल्ड टू अंडरस्टँड व्हॉट आय एम डुईंग. त्यांच्याकडे मी आणखीन एक ना छोटीशी एक लॅम्प करतो, मी ओरिगामी पण शिकवतो पेपरवर. आणि भयंकर काय नाही, जे गरजेचं आहे ते शिकवतो. काय सिग्निफिकन्स, नक्की महत्व काय त्याचं? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही जे काही करता इट रेप्रेझेंट्स यू. लाईट बघा आणि फॉलो करा, शॅडो बघा आणि फॉलो करा. आणि आयुष्यामध्ये पण एवढंच सरळ आहे, तुम्ही शॅडो बघा आणि फॉलो करा. सी द बॅड थिंग्स और सी द गुड थिंग्स. चॉईस इज युअर्स. कारण जेव्हा कंट्रोलमध्ये आलात ना तुम्ही, मी तुम्हाला 2 ग्लास पाणी देणार, वॉटर कलरला कलर देणार आणि पेपर देणार, वेट ऑन वेट. आणि माझी कंडिशन टाकतो तिकडे, 1 glass ऑफ द वॉटर शुड रिमेन ट्रान्सपरंट टिल युअर वर्क इज डन. तर गुलाबची फुल होती, तर मी असंच बोललो, अरे तू गोटी पेपर घ्यायला पाहिजे होता ना, किंवा क्रेप पेपर घ्यायला पाहिजे होता, चांगलं दिसलं असतं. तिने उत्तर दिलं मला, सो यू डोंट नो ना, वेन यू लर्न इन वॉट फॉर्म हू विल कम अँड गिव्ह वन टमाक. शी सेड, माझ्याकडे पैसे नव्हता पेपर घ्यायला, तिने न्यूजपेपरमध्ये केलंय, त्याला लाल रंग मारलाय, गुलाबचा गुलाबच केलाय. आय हॅव वन डॉटर ऑल्सो, तिच्यासाठी पण काचेचाच ग्लास. इट हॅज टू ब्रेक, इट हॅज टू ब्रेक सो दॅट ही अंडरस्टँड दिस इज माय बाउंड्री. त्याला बाउंड्री कळलंच नाही ना, एकदा पडू दे की ना. तर हे मी बोललो की हे तुम्ही बोलायचं. तर ते म्हणाली, हो हे सगळं आम्ही बोलतोच की. I said, no, there is one more thing, most important thing. ते म्हणाले, काय सर? तोंड न उघडता बोलायचं. You will not give any kind of sermon and you will not give the talk. कमिंग बॅक टू एज्युकेशन सिस्टम, तर तुम्ही म्हणाला होतात की त्यामध्ये पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी याचं काय महत्त्व आहे, ती कशी आणता येईल. आणि तुम्ही शिक्षकांचं वर्कशॉप घेता, त्याविषयी सांगा ना. मी सहसा शिक्षक म्हटल्यावर अर्ली एज्युकेटर्स असतात त्यांच्याबद्दल बघतो. बिकॉज आय फील दॅट इज द फाउंडेशन. कारण जेव्हा मी कॉलेजमध्ये मी फर्स्ट टाइम, मला नाही वाटत कोणी केलं असेल, 20-25 एज ग्रुपला निटिंग शिकवलंय. आणि ते डिझाईन स्टुडंट होते. मला खूप चॅलेंजिंग होतं ते, की ते एज ग्रुप मला भेटलं नाही कधी. 35, 40, 60 सगळे भेटले. ओके, हे एज ग्रुप कसं असतो, रेबेल एज ग्रुप असतो. दे फील व्हॉट नॉनसेन्स यू विल टीच मी, व्हॉट इज दिस, हे ॲटिट्यूड असतो. त्याच्यातले 1-2 स्टुडंट जाऊन जे फुंकून विंकून येणार आपल्या मस्तीमध्ये, बिकॉज दे आर लिबरल, दे आर लाईक विंड. तर त्यांना कसं बसवायची. अँड थँकफुली कसं होतं की जिथे जेव्हा शिकवायला मला चान्स भेटली, त्या होल एज्युकेशन जे होतं ते ॲटमॉस्फिअर, त्यांना कोणालाही माहीत नाही व्हॉट इज निटिंग. सो फॉर मी लाईक आय हॅड ए फ्री हँड. आणि मला माझा करिक्युलम माहिती होता की कसा ते मुलांना अंगात टाकायचं. सो बेसिक टूल्स, ऑलवेज टूल्स डिपेंडेंट आहे ते टूल्स पाहिजे. मग घेतलं स्लोली. इट बिकेम लाईक ए फायर. त्यांना एवढं आवडलं, कधी विचारच नाही केला ना की काय. पण देन आय हॅव माय ओन वे ऑफ अगोदर यू हॅव टू टच देअर इगो. हे तुम्ही कुठल्या कॉलेजमधल्या 20 to 25 ग्रुप. लहान मुलांबरोबर कामा करताना डिफरंट स्ट्रॅटेजी, टीचर्स बरोबर कामा करताना डिफरंट स्ट्रॅटेजी. टीचरमध्ये आम्ही करताना सतत बोलत असतो. तुम्ही म्हणणार की अरे हा म्हणत होता काय बोलायचं नाही, नॉन इन्स्ट्रक्शन करायला पाहिजे. कारण लहान मुलं अजून देवाकडे असतात. त्यांची एनर्जी लेवल कसा असतो, डिफरंट असतो. त्यांना फक्त मसल मेमरी द्यायची असते. हे झोपलेले असतात जे टीचर्स. ग्रोन अप इज डिफरंट. टीचर जे ग्रुप असते ते झोपलेले असतात आणि स्वतःच्या इगोवर बसलेले असतात. म्हणजे आय कुड इफ आय यूज माय थर्ड सेन्स, आय कॅन हिअर विच टीचर इज सेइंग, हा काय शिकवणार आता. यू कॅन हिअर दॅट साऊंड. त्यांच्या चेहऱ्यावर येतं ते, काय परत एक 4 दिवसाचा बोरिंग वर्कशॉप होणार आहे, हे होणार आहे. आय हिअर बट आय टेक इट एज अ चॅलेंज. मग मी माझं तिकडे सतत बोलणं असतं. काय विचारतात, काय बोलतात, बिकॉज सम पीपल cannot take constant gad. It is irritating. That is why I don't use it with the children. With the children I talk very less. No screaming. Very less. मला जर तुम्हाला इंडिकेट पण करायचं असेल, तू खूप स्लो आहेस, अजून त्यांचा होत नाही, तर शोल्डरवरली हात ठेवला ना तुम्ही,
वॉक करताना जस्ट हात ठेवला आणि 1 सेकंड तरी दिली, दॅट इज इनफ फॉर द चाइल्ड टू अंडरस्टँड टू वॉट आय एम डुईंग. इट इज ऑल डिपेंड्स वॉट काइंड ऑफ एनर्जी यू कॅरी अँड कम टू द क्लास. लहान मुलांबरोबर दॅट्स अ व्हेरी बिग फॅक्टर फॉर मी. कारण मी म्हणणार की मला ते क्लासरूम एक्सपिरियन्स पण खूप हेल्प झाला माझ्या मुलाला ग्रूमिंग करताना. प्लस डिलिंग विथ अदर पीपल्स ऑल्सो, एल्डर्स ऑल्सो, की माझं संपूर्ण चेंज झालं व्यक्तिमत्व. मी एकदम रागिष्ट होतो. टेम्पर म्हणजे मला इझी जॉब होता, लाईक एव्हरी वन. या बट देन आय रिअलाइज नो, स्थिरता पाहिजे आपल्यात. जेव्हा तू स्थिर असेल की मुलं स्थिर असेल. आय वॉज मोर वर्किंग ऑन माय सेल्फ ॲज पर द क्लास सायकोलॉजी. ओके, त्यांची मेंटॅलिटी कसं आहे, मी कुठे उभं राहायचं हे पण मला बिकॉज ऑफ माय सिनेमॅटोग्राफी मला हे पडलंय. कारण तुम्ही बघा खूप मोठे मोठे लोक बोलतात, त्यांच्या मागे मोठा ब्राईट लाईट असतो, विंडो असतो, कॅनव्हास, प्रोजेक्शन असतो. पण आपल्याला शिकवलंय ना स्कूलमध्ये, लाईट ट्रॅव्हल्स फास्टर देन वर्ड. मग मी जे काय बोललं ते गेलंच नाही तिथे, कारण तो मोठा लाईट डिस्ट्रॅक्ट करतो. वेअर युअर सिटिंग, हाऊ युअर टॉकिंग, व्हॉट युअर हँड जेस्चर्स, दिस ऑल चिल्ड्रन थॉट वे इनडायरेक्टली. या आय पिक्ड इट अप. कारण मी बघितलं मला कसं तिथे ब्लेंड व्हायचं. बट वेन आय कम टू द क्लास टीचर्स सेशन, तिथे मला खूप ओरडा करायला लागतो. बिकॉज मी त्यांना सांगतो तुम्ही झोपलात मागच्या 30-35 वर्षापासून, राईट. यू बिकम अ मेकॅनिकल. दे हॅव टू अनलर्न द more than unlearn. For me it's like I am playing the ढोल non-stop. ओके, तुमच्या कॉन्शियसनेस एवढा झोप्यात गेलाय, काय म्हणतात, चित्त जागरूकच नाहीये. तो चित्त जागरूक करण्यासाठी तुम्हाला ते थोडं ऐकायला लागणार. बट आय कीप चेंजिंग. सपोज इफ आय 4 डे आय एम विथ यू, फर्स्ट डे आय विल बी कंटिन्यू, आय प्लॅन माय होल ॲक्शन्स व्हेरी क्लिअरली. सेकंड डे, थर्ड डे मी कमी बोलणार, एकदम कमी बोलणार. ओके, हां, तेव्हापर्यंत ते माझ्या ट्युनिंगमध्ये असतात. तेव्हा त्यांना मी सांगतो, एक दिवस जर तुम्ही माझ्याबरोबर काढलाय, दॅट इज इक्विव्हॅलंट टू 1 year एक्सपिरियन्स. असं मग त्यांच्याकडे मी आणखीन एक छोटीशी एक लॅम्प करतो. मी ओरिगामी पण शिकवतो, पेपरवर. आणि भयंकर काय नाही, जे गरजेचं आहे ते शिकवतो. काय सिग्निफिकन्स, नक्की महत्व काय त्याचं? या इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही जे काही करता, इट रेप्रेझेंट्स यू. फॉर एक्झाम्पल, कमिंग बॅक टू द क्लासरूम, ग्रेड 2 चे मुलं जर डॉल्स करतायत, प्रत्येक डॉल त्या मुलासारखं दिसते अननोईंगली. जर समजा तुम्हाला एक इन्स्ट्रक्टर भेटला उद्या आणि त्यांनी असं डॉल केलं की सगळे एकच दिसत आहेत, आय विल से दॅट्स अ फेलियर ऑफ द टीचर, बिकॉज दॅट इज अ इनडॉक्ट्रिनेशन ऑफ द एरिंग. नो, दे हॅव टू डू ॲज पर देअर. तो जर एक मिस्टेकमध्ये अडकला, माझ्याकडे 6 पॉईंट असायला पाहिजे की तो मिस्टेक सॉल्व्ह कसा करायचा आहे. वाय? आय एम द मॅजिशियन इन फ्रंट ऑफ देम. मला असा ठेवतात ते. त्यांच्या डोक्यात असं होतं की ना, नरेन सर कॅन डू एनिथिंग. ते बोलतात असं. इवन आय एम नॉट इन द क्लासरूम, आय एम ऑल्सो व्हेरी कॉन्शियस. मी सतत काही ना काहीतरी करत असतो आणि ते कम्प्लीट करायला पाहिजे तुम्ही जे करताय, कारण मुलं बघत असतात तुम्हाला. So when different age groups comes, different approach. या ग्रुप इज व्हेरी चॅलेंजिंग. मग इकडे तुम्हाला त्यांच्या हिशोबाने त्यांच्यासारखं होऊन, मित्र होऊन, त्यांचे ग्रोनअप्स म्हणजे कॉलेजमधली मुलं. बट बिकॉज दे आर डिझाईन स्टुडंट, त्यांच्याकडे थोडीशी एस्थेटिकची सेन्स कुठे ना कुठेतरी लपलेला असतो. टोटली नॉन एस्थेटिक आला की मग खूप रंदा मारायला लागतो त्यांना. हे कसं ठीक आहे चाललंय, मग त्यांना काढायचं. बट वेन दे सी द रिझल्ट, इट्स अ डिफरंट थिंग. Then I tell them to exhibit their work, you have to be able to show off, एक कॉन्फिडन्स वाढतो त्यांची. सो दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी. तुमच्याकडे काही किस्से आहेत की या गोष्टींमुळे लहान मुलांमध्ये नाही, मोठ्या मुलांमध्ये काही त्यांना फायदा झाला, त्यांच्यामध्ये काही बदल झाले मानसिकरित्या या गोष्टींमुळे, असे काही किस्से तुमच्याकडे आहेत? हां, ग्रोनअपचा कसं आहे ना, पर्सनॅलिटी चेंज एक 10 दिवसात थोडा कठीण आहे. ओके, टू सी द रिझल्ट. बट त्यांच्या बोलण्यात जे फरक दिसते ना, एक अप्रोचमध्ये, सी दॅट चेंज विल बी पॉसिबल टू सी ओनली बाय देम वेन दे सी 5 years 3 years नंतर कुठेतरी काहीतरी. मला अजूनही काय बोलतात, काही कधी भेटले ते गॅप कॉलेजमध्ये किंवा बाहेर, ते बोलतात दॅट वॉज लाईक नथिंग इन अवर लाईफ वी एक्सपिरियन्स्ड. आम्हाला असं सर दुसऱ्या विषयामध्ये काय येत नाही सर, असं पण बोलतात. दीज आर ऑल द अवॉर्ड्स फॉर मी. स्मॉल थिंग्स. लहान मुलं बोलत नाही, पण लहान मुलं जेव्हा 10वीत किंवा पुढे जातो ना, तेव्हा तुम्हाला तो बघतो बघा, त्याच्या नजरेने तुम्हाला कळतं की वाव, दॅट वॉज गुड, टू गुड. पण तेवढं परिपक्वता तुमच्यामध्ये पण यायला पाहिजे की व्हॉट आय गेव इज फ्लोन प्रॉपरली, इज गॉन प्रॉपरली. या तसा
दिस इज समथिंग क्लास. म्हणजे हे जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, हे मला माझ्या मुलाबद्दल पण असं बेनिफिट झालं. बेनिफिट म्हणणार ना मी, विच हेल्प मी लॉट इन सीइंग द वर्ल्ड इन अ प्रॉपर वे. ओके. घुटने में जाना है आपको, आप खड़ा रह के जाओगे, अहम पकड़ के, इगो पकड़ के नहीं होता है. आणि विदाउट इगो देर इज नो ह्युमन बिईंग. पण इगोच आपण नेहमी गैरसमज घेतो की ॲटिट्यूड म्हणतो, हे म्हणतो, ते म्हणतो, आणि एकदम इझिली वापरतो, त्याला इगो आहे. दॅट्स नॉट द इगो. लाईक आपण म्हणतो ना धर्माबद्दल, धर्म हिंदू इज नॉट धर्म, धर्म इज ड्युटी. करेक्ट. तसं हे तुमच्या इगो तुमच्या बरोबरच फाईट करायला पाहिजे. व्हॉट आय परफॉर्म टुडे, okay, tomorrow I'll do better than this. That is what is the ego. Disturbing someone is not the ego. शिक्षकांच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही लॅम्प मेकिंग विषयी बोललात. नक्की काय सिग्निफिकन्स आहे त्याचा? हो, आम्ही लॅम्प करतो आणि काही छोटी छोटी गोष्ट करतो, थोडी बहुत बोलतो त्यांना की तुमचा जिम्मेदारी कसं हे बाळगायचं. कसं असतो, आमचे एक सिम्पल सायकल रुडॉल्फ स्टायनरने बोललं, तुमचे दिवस संपला की संपल्यावर रिव्हर्समध्ये मेमरी करत जा. मुलं घरी गेले, मी असं रिव्हर्समध्ये फर्स्ट पॉईंटपर्यंत डोक्याला एक्सरसाइज द्या. दॅट्स अ व्हेरी गुड एक्सरसाइज. सेम वे यू कॅन डू इट बिफोर स्लीपिंग. झोपण्याच्या अगोदर दिवसभर मी बरोबर अर्लियर पासून लास्ट पर्यंत रिव्हर्समध्ये जायचं, कळलं ना. तसं ते एक शिकवतो. मग आम्ही त्यांना हे बोलतो की कसं आपण आपल्या स्वतःला कसं प्रेझेंट करायची वर्गात. ओके, त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही ऍक्टिव्हिटी देतो जे सहज असो. नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे पालकांना आणि टीचरांना, तुम्ही तेच एक्सरसाइज द्या मुलांना जे कम्प्लीट होऊ शकतो. ओके, तुम्हाला कम्प्लीट होते म्हणून त्यांना होईल असं नाहीये. तेच परत तो पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. तुम्ही ते व्हायला पाहिजे, कळलं का. तुम्ही त्या मुलांसारखा त्या पर्स्पेक्टिव्हने बघायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल की आय शुड गिव्ह ओनली दिस मच. कारण त्यांच्याकडे एक अकम्प्लिशमेंटचा एक सॅटिस्फॅक्शन असतो की मी जे काम उचललंय ते मी केलंय. अचिव्हमेंटचं फील येते ते मुलांना. इव्हन मोठ्यांना पण देताना असं द्या छोटे छोटे. तसं आम्ही टीचर्सने सगळं देतो. मग मी एक माझ्या स्वतःच केलंय की मी स्टील लाईफ शिकवतो. ओके, ॲज पर द टायमिंग. आणि मोठं चुकी काय असते, सगळे स्कूलवाल्यांना एकदा बोलवतात. त्यांना वाटतं की एकदा बोलवलं मग त्यांच्या टाइम टेबलमध्ये ते फिल वन वर्कशॉप विथ नरेन सरी. तसं नसतो. काका महिन्यात वर्षात 4दा तरी यायला पाहिजे, नाही का. तेव्हा आपल्याला काकांचा शब्द आठवण राहतो किंवा मामीच्या, काकीच्या. फक्त एक दिवाळीला येऊन गेलं तर इट डझंट मेक एनी सेन्स. तर ह्यांना बोलतो, मग आय डोंट नो हाऊ दे टेक इट. आय सेड देन अगेन, तुमच्या मनात येते का, आय वेट फॉर दॅट. इफ नॉट इट्स ओके, आय डोंट फोर्स देम. आय सेड सी, तुमचं नशीब जे आहे ते. पण आय वुड लव टू, म्हणजे तुम्ही कमीत कमी एक 3 मंथमध्ये पाहिजे. तो काय रबिंग होतो. तर आम्ही तसं देतो आणि त्याच्यामध्ये प्रयत्न करतो हे सगळं स्टील लाईफ द्यायची. स्टील लाईफमध्ये कसं असतो, स्टील लाईफ इज अ ओनली ब्युटिफुल एक्सरसाइज जिथे तुम्हाला एम्पॅथी ग्रो होऊ शकतो. म्हणजे तुमच्या समोर जे ऑब्जेक्ट ठेवलंय जे तुम्हाला ड्रॉ करायला, फॉर एक्झाम्पल ऍपल ठेवलंय, असा एक एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे की यू बिकम द ऍपल. त्याच्यामध्ये चीटिंग नाही करायचं. जे तुम्हाला दिसते ते बघितलं तुम्ही ते तसंच बाहेर आणायचं आहे. आणि ह्याच्यासाठी एकदम सिम्पल गोष्ट काय असते माहिती आहे, यू टू सी वन ऑफ द 2 थिंग्स. लाईट बघा आणि फॉलो करा, शॅडो बघा आणि फॉलो करा. आणि आयुष्यामध्ये पण एवढंच सरळ आहे. तुम्ही शॅडो बघा आणि फॉलो करा, सी द बॅड थिंग्स और सी द गुड थिंग्स. चॉईस इज युअर्स. फॉर्म बाहेर येईल. जर तुम्ही फक्त शॅडो फॉलो करून ड्रॉ केलात, ॲपलची फॉर्म दिसेल. जर तुम्ही फक्त लाईट बघून ड्रॉ केलात, तुम्हाला ॲपलची शेड दिसेल. सो यू चूज युअर पाथ. एक हे. आणि आम्ही तुम्हाला त्यांना एक सिम्पल पेपर फोल्डिंग दाखवतो. आणि पेपर फोल्डिंगचा कधी एक लॅम्प असतो, त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर कलर, खूप सुंदर एक कलरिंगची प्रोसेस आहे याच्यामध्ये वॉल्डॉफमध्ये. त्याला वेट ऑन वेट म्हणतात. वेट पेपरवरती वेट कलर. आणि बेसिक आयडिया कसं असतो माहिती आहे का, पेंटिंग तुम्ही काय करता हे नाही आहे, कसं ते तुम्ही चित्र काढता किंवा लायनचा फोटो कसा दॅट इज नॉट द थिंग. त्याच्या अगोदर जे क्रिया आहे, कलर एकमेकांशी कसं जुळतंय, दॅट यू सी इन वेट ऑन वेट. ओके, तुमचे सगळे सेन्सेस जागरण होतो. म्हणजे एक रंग ओला असतानाच त्याच्यावरती दुसरा रंग, पेपर ओला असतानाच तुमच्या वेट कलर गेलाय. मग तुम्हाला आम्ही त्याचे कोरिलेटेड कलर देणार, कुठलाही कलर नाही देणार. तर तो तिकडे तुमचा जिम्मेदारी आहे. अच्छा, कुठला कलर, प्रायमरी कसा प्रवाह वाहतो, कसा तो कलर, हाऊ दे मिक्स. अच्छा, यु नो, ज्याचा प्रायमरी कलर देणार.
अच्छा. कारण फर्स्ट जे अर्लीमध्ये असतो फक्त प्रायमरी कलर देतात ह्यांच्या हिशोबाने, विच इज गुड. धनकन 50 कलर देऊन स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये असतो मूल, करेक्ट. तसं नको, तर बेसिक कलर द्यायचे. आणि एक खूप उत्तम रुडॉल्फ स्टायनरने बोललंय की जर तुम्ही लिनियर ड्रॉइंग कलर मध्ये शिकलात, इट विल बी हायली बेनिफिशियल टू द चाइल्ड. ओके, पेन्सिलने नाही, म्हणजे पॉइंटरने जरी नाही, तुम्ही जर लिनियर सगळं पर्स्पेक्टिव्ह ऑफ लिनियर ड्रॉइंग तुम्ही जर कलरमध्ये शिकलात, इट इज व्हेरी गुड फॉर द चाइल्ड. हां, म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे माझ्या मनात विचार असा होतो की जे आपण पेन्सिलने आधी काढून घेतो, तर ही त्यामध्ये असं होतं का की ही आपली बाउंड्री आहे आणि एक लिमिटेशन येतं त्यामध्ये, असं काही होतं? त्याच्यामध्ये फॉर्म नाही आहे, फॉर्मलेस आहे. पण तुम्ही ते पर्स्पेक्टिव्ह जे कलरची अच्छा लालच्या नंतर ऑरेंज, अच्छा येलो आला का, हे आला का, हे बघा तुम्ही. मग प्रश्न पडतो, मग जॉमेट्रीमध्ये तर आपण रेषा मारतो ना, मग त्यांनी काय मुलं रिजिड होतं असं म्हणतो तो, विच इज ट्रू. मग जॉमेट्रीमध्ये तुम्ही फक्त फॉर्म्स ड्रॉ करता, तिथे लाईट आणि शॅडो बघत नाही. लाईट अँड शॅडो तुम्ही ड्रॉइंग मध्ये बघता, करेक्ट. So he said that is as a subject is fine, पण हे पर्स्पेक्टिव्ह लर्निंग, लिनियर लर्निंग इन कलर वुड बी ब्लेसिंग. आपला पॅरेंट कसं तुरंत क्रेयॉन्स आणून देतात किंवा शार्प ऑब्जेक्ट आणून देतात. नो, लेट देम लर्न विथ द फ्री फ्लो अर्ली, है ना, देन इट इज फॅन्टॅस्टिक. कारण होल आयडिया इज मोबिलिटी ऑफ द थॉट्स. माझे थॉट असंच फिक्स नाही. आणि अप्रिशिएशन पण लहान मुलांबरोबर तुम्ही कितपत करता अप्रिशिएशन. तुम्ही वाव दिस इज व्हेरी गुड, याबद्दल मी एक पॉईंट आणू इच्छितो अजून. आय नीड टू टेल व्हॉट आय डू विथ द टीचर्स. आय एम इन दॅट कॉन्टेक्स्ट टॉकिंग, राईट. इज वी हॅव न्यू जनरेशन ऑफ दिस पॅरेंट्स अँड द टीचर्स हू से गुड जॉब. मुलांनी पाणी आणून दिली, पाहुणे आले तर आपण म्हणणार गुड जॉब. आता गुड जॉब काय, का त्याची सेल्फ एस्टीमला मारता तुम्ही? अप्रिशिएट कसं करावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला का वाटतं की अप्रिशिएट करणं महत्वाचं नाहीये? नाही, तुम्हाला का वाटतं की प्रत्येक गोष्टीला मला अप्रिशिएट करावा? युअर अप्रिशिएशन गोज इन टू द वॉटर इफ यू कीप ऑन अप्रिशिएटिंग द होल डे. एक हंगर सारखी तुम्ही सिलेक्ट करा ना कुठे अप्रिशिएशन पाहिजे आणि किती शब्द पाहिजे. दिस इज गुड, यू डू बेटर दॅन दिस, आय थिंक यू कॅन. असा काहीतरी ऑल नो व्हॉट ग्रेट इट इज यार, तो संपला त्या दिवशी मुलगा. दिस इज अमेझिंग, फॅन्टॅस्टिक. किंवा त्याची एक फ्रेम लावलं आणि फ्रीजवरती चिटकवलं आणि जे पाहुणे आले त्यांना यानी केलं. यू आर किलिंग द चाइल्ड. आय हॅव सीन द चिल्ड्रन हू स्टॉप डुईंग पेंटिंग बिकॉज दे डोंट गेट द सेम. नाही झालं ना आफ्टरवर्ड्स. नो माझं झालं. यू गिव्ह मी येऊन गेल्यानंतर. सी युअर्स इज अ स्टिकर कल्चर, स्टार कल्चर. स्टार स्टिकर बिकर हे सगळं ब्राइबिंग आहे ना, ब्राइबिंग बंद करायला पाहिजे. यू किल द चाइल्ड. Kill the child. If at all you get a chance, no, you have to read some books of Alfie Kohn म्हणून खूप मोठा रायटर आहे अमेरिकाचा. एवढा सुंदर बोललाय तो, वाय वी शुड नॉट से गुड जॉब. कॉर्पोरेट टर्म आहे ते. आणि कॉर्पोरेट कल्चर एवढं मिक्स झालाय ना स्कूलमध्ये. परत तुमचा फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस एज्युकेशन सिस्टम, दॅट एज्युकेशन सिस्टम. जेव्हा आम्ही दॅट एज्युकेशन सिस्टमला जातो ना, मी आजपर्यंत मेन चेहऱ्याला पाहिलंच नाहीये. मला प्रिन्सिपल कोण हेच माहित नाहीये. कारण काय, ते येत नाही समोर. का ते येत नाही? ती हायरार्की आहे आमचा. कोऑर्डिनेटर तुम्हाला भेटणार, ती दुसऱ्याला चिटकवणार, तिसरा तुम्हाला हॉलला घेऊन जाणार. दिस इज नॉट द वे द एज्युकेशन सिस्टम शुड रॉंग. यू शुड बी रिचेबल. का मुलं एवढं प्रेम करतात मला? मी असा दिसतो त्यांना. बरोबर. माझं टूल्स म्हणा, हे म्हणा. आणि असं कोणी म्हणाला स्कूल, ऑफकोर्स स्कूल पैसे देऊन थ्रेड्स वगैरे आणतो, पण माझ्याकडे एक मुलं आणि मुलगी आली, आय एम रनिंग शॉर्ट ऑफ सर. काय करणार तुम्ही? नो, आय कॅनॉट गिव्ह असं म्हणणार. असं म्हणतात. आय जस्ट गिव्ह वन. ओके. तुझ्या स्वप्नाला, तुझा फ्लोला मी कशाला एक दगड घालू मध्ये? बरोबर है ना. सो कमिंग बॅक टू दिस थिंग, टीचिंग थिंग. आम्ही नंतर त्यांना वेट ऑन वेट करताना एका कलरमध्ये त्यांना सांगतो, बिकॉज देर अर्ली टीचर्स. एक रेड कलर देतो मी की तुम्ही हे करा. तिथे मी बघतो त्यांच्या हालचाल, कशी ते मारतात, कशी मारतात, कसे बघतात. एक मारल्यावर बघतात का ते वॉटर कलर कसा मिक्स होतो. यू आर मिसिंग द ब्युटी. इफ यू आर डुईंग दिस, यू आर मिसिंग द ब्युटी. तुम्ही आधी एक पॉज म्हणाला होता, तिथे पॉज आला ना. एक्झॅक्टली. पॉज तुमच्या लाईफचा प्रत्येक ठिकाणी आहे. हे तुम्ही असं बांधून ठेवा. कुकिंगच्या वेळी, बोलताना, काम करताना
काही करताना एक पॉज आयुष्यात पाहिजे. ज्या माणसाकडे पॉज नाही आहे ना, आय डोंट थिंक दे लिव्ह लॉंग. आयुष्यात पॉज पाहिजे. पॉज तुम्हाला घडवतो. इट गिव्ज अ सॉलिड सिग्नल काय म्हणून पेंटिंगमध्ये. आणि दुसरा, त्या पॉजचा मधल्यामध्ये तुम्ही जे कलरची जे गेम होतंय ना, हॅव यू एव्हर सीन हाऊ रेड मिक्सेस विथ द येलो? हॅव यू एव्हर सीन हाऊ दे बिकम ऑरेंज? हे मुलाला माहिती आहे, अनलेस युअर अ गुड टीचर. किंवा तुम्ही बोलणार, सी हाऊ इट लुक्स, सी द रेड इज मिक्सिंग विथ येलो, विच कलर इज बिकम, इट बिकम ऑरेंज. असं नाही बोलायचं आहे. आपण तसं बोल, लेट देम लर्न. त्यांना द्या ना चान्स. तर वेट ऑन वेटचा हा चांगला उपयोग होतो. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की तो कसा आकार घेतोय, कसा मिसळतोय. यु नो दॅट सर्कस ऑफ द कलर चाइल्ड हॅज टू सी विदाउट युअर इंटरफिअरन्स. ऍक्च्युअली टीचर शुड नॉट बी इंटरफिअरन्स इन द क्लासरूम. आपण नेमकं तिथेच गडबड करतो. आणि काही काही 2-2 रेचा, 2-2 असतात, असिस्टंट असतात, कलिग असतात. नो, 1 पर्सन, टू मेनी हेड्स, नॉईज फॉर द चाइल्ड. यु नो, ते मी बघतो तिकडे की हे लोक कसं करतात, कुणाचे कलर कसा घेतात, किती घाण करतात. वॉटर, पाणी असतं ना ते, दॅट ऑल्सो आय सी. तुम्ही किती घाण करता पाणी. कारण जेव्हा कंट्रोलमध्ये आलात ना तुम्ही, मी तुम्हाला 2 ग्लास पाणी देणार वॉटर कलरला, कलर देणार आणि पेपर देणार, वेट ऑन वेट. आणि माझी कंडिशन टाकतो तिकडे, 1 ग्लास ऑफ द वॉटर should remain transparent till your work is done. Okay. And I will show you how to do it. Nobody has taught us. But that is your consciousness. That is your alert. You're not making Chinese cooking. Correct? You're doing art. त्या प्रोसेसला तरी एन्जॉय करा. जॉयनेस बघा किती आहे त्याच्यात. Nobody can give you. You know what is the best beautiful thing for any human being? The face student. आणि आयुष्यात परत येणार नाही ते. जेव्हा परत येणार नाही तर देणारा माणूस किती त्या टाइमला, त्या वेळेला किती महत्व देतोय, असा शाईन द्यायला पाहिजे ना. आय स्टील रिमेंबर, मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या फुटपाथवर चालत होतो, समोरून एक बाई गेली, व्हेरी ब्युटिफुल साडी, आणि मला अजून आठवते चंदनची साडी होती आणि तिचे लूज हेअर होते, लिटल एज्ड. आय वेंट अहेड, आय सेड, ओ दॅट इज अरुणागिरी मॅम. I walked back, I ran back. I said, good evening, ma'am. Then family, yeah. I said, I'm Naren Bangera, SIWS College. Yeah. Because she is the lady who inspired me. 105 students होते. मला एकट्याला तिने काही बोलली नाही. ते बोलले, those who are from the vernacular medium, please go to the library, read more and more English papers. Make friend with the girls and talk in English. Try to talk in English. Your language will improve. Okay. असं काहीतरी बोलत गेली. माझा 105 होता रोल नंबर. बोलत गेली, संपला. Then she is not with me for next 2 years. I am graduated out. I am seeing her at the university campus, old university, not this new वाला. आणि ती एक वाक्य बोलली, किती बरा वाटते ना, स्टुडंट्स आम्हाला ओळखतो. That is what I know today. I'm thinking when I'm a teacher, I'm thinking I should achieve that. Or she has done something good to me unknowingly, without any direct hitting at me. But it really worked towards me. You know, मला खूप फायदा झाला आहे. So that thing really touched me. जेव्हा त्यांनी बोललं तर तसा तिचं टीचर अगेन, I can see through her. काय सुंदर होती ती. People run away from us, ती म्हणते. So what memory you have to give? She has given me good memory, so I went back and caught her. है ना? So I tell that these people paint, and from that paper which they painted, wet on wet, मी त्यांना एक लॅम्प करायला सांगतो. आणि माझ्या रिक्वायरमेंट मध्ये मी कुठेही टी लाईट आणा, लाईट कॅन्डल आणा ते सांगत नाही. कारण एकदा मी सांगितलं की क्युरिओसिटी संपणार. आणि आमच्या वर्ल्ड ऑफ मध्ये एक अंडरलाईन आहे, एज्युकेशन मध्ये क्युरिओसिटी पाहिजे. पुढे काय आणणार सर, काय आणणार? फर्स्ट डे पण आम्ही दोरी आणतो ना, असं एकदम कव्हर विअर कलरफुल कापड असतो त्याच्यामध्ये, आणि दोरी आणतो वर्गात. व्हॉट इज दिस नाव? म्हणजे हा कसा असं जादूगार सारखाच येतो वर्गात. आणि आम्ही जेव्हा टूल्स पण देतो तर कसा देतो, असा एकदम, हे तुझं निटिंग आहे, एकदम असा ठेवतो की पायाच एक्सरसाइज, इट्स नॉट अ टाइमपास एक्सरसाइज. आणि कारण हे तुला घडवणार, तू सगळं कॉग्नेटिव्ह स्किल म्हणा, तुझ्या स्पीच म्हणा, तुझे हिअरिंग म्हणा, सगळं असं चेंज होतो. which I have seen. So when this paper is over, coming back to the class, दुसऱ्या दिवशी तुम्हाला माहितच नाही, तुम्ही पेंट मारायला ठेवलं, त्यांना
सांगतो मी, तुमचं नाव खोडून ठेवा कुठेतरी, बिकॉज वी आर ऑलवेज हंग्री और डेस्परेट अबाउट माय वर्क, माय नेम. ते लहानपणापासून आलेलं आहे. मी काही माझं काम करतो क्रोशेमध्ये, निटिंगमध्ये, ज्या दिवशी ते लास्ट थ्रेडचं नॉट आलं, माझा आणि त्याचा संबंध संपला. आय डोंट कॅरी इट. आय डोंट कॅरी एनिथिंग विथ मी, यु नो. आय डोंट, माय फिस्ट इज ऑलवेज ओपन. नॉलेज घे, हे घे, काय घेणार घेऊन घेऊन घे, चोरी करणार आय एम नॉट बॉदर्ड. वन्स माय टीचर्स कम नेक्स्ट डे अँड देन मी त्यांना सांगतो की याची फोल्डिंग करायची आपल्याला. फोल्डिंग केल्यावर मी सांगतो खूप जपून फोल्ड करा. एकही फोल्ड चुकीचा झाला, पेपर परत नॉर्मल होणार नाही. दिस इज द लेसन फॉर द लाईफ. खूप जपून स्वतःला तुम्ही वापरा, स्वतःला प्रेझेंट करा. तुम्ही एकही असं तसं केलं पेपर, तो परत स्ट्रेट होणार नाही. यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये एक दिया लावतो, विच इज सरप्राईज फॉर दम. दे डोंट नो, टिल नाव दे डोंट नो व्हॉट इज इट. जसं ग्रेड 1 पर्यंत आम्हाला सीझर वापरायचा नाही वर्गात मुलांसमोर, बिकॉज ऑफ ए क्रूड ॲक्शन. असं वर्ल्ड नाही वापरत, बट इट इज रिअली नाईस. म्हणजे कसं मग वर्गामध्ये तुम्ही रेडी करणार थ्रेड्स? बिफोर वर्गाचा अगोदर तुमचं सेशन सुरू असते, तुम्ही सगळं दोरी बिरी निडलमध्ये घालून रेडी ठेवताय. सगळं निडल पण ब्लंट हेड असतो, पॉइंटर नसतो. आणि बिफोर द निडल वर्क एक्सरसाइज होतो. मुलं असं पण करणार आणि बाजूला एक बसलेलं असणार. मग तुम्ही फक्त हँड एक्सरसाइज विदाउट एनी निडल, यू जस्ट टीच दॅम, ओके डू दिस. ही एक रिदम आणा बॉडीमध्ये. असं दिस इज बिल्ट इन. ओनली इफ यू आर अवेकन अँड अवेअर, you can bring this to the class. This is what cinematography has helped me. So when I tell the teacher in the session, hey, light is you. त्यांना डोळे मिटले की दिसतात की त्यांच्या आवारणात परिसरमध्ये असं लाईट आलाय. इट इज ऑल्सो टेलिंग युअर सेल्फ, ठीक, each child has a gifted soul who has a purpose of coming to you only to clean your slate of all bad deeds or karmic changes. You can get it. तुम्ही करू शकता ते. तर तुम्हीच निवडलंय ना टीचिंग. मग त्याच्यामध्ये कशाला इनजस्टिस करायचा? तुम्हीच डिसाईड केलं ना की मी याची पालक होणार आहे, मम्मी होणार आहे, डॅडी होणार आहे. पण तो पण काहीतरी तुमचं क्लिन्झिंगसाठी आलाय. ॲक्सेप्टन्स इज द ओनली सोल्युशन फॉर. आणि जेव्हा तुम्ही ऑटिझम बद्दल तुम्ही मला म्हणाला तेव्हा एक डोक्यात आलेलं ॲक्सेप्टन्स बद्दलच. पेन असतो ना, पेन 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 तकलीफ, ट्राय नॉट टू अवॉइड. कार्ल यंग यांचं काही एक वाक्य आहे ना की लाईट और गॉड एंटर्स थ्रू वुंड, असं काही. पेनवर आहे का? पेन एंटर्स थ्रू, आय मीन तो वुंड आहे. हा, लाईट वुंड. हा तो त्यांचा आहे. जसं आपण म्हणतो ना विंडो में डार्क में तो विंडो में से लाइट आता है, ऐसा उनका इसमें उसका रिप्रेजेंटेशन बहुत हुआ है. पेन आपको अवॉइड नहीं करना है. I don't know whether it was Carl Jung, but I think somebody has said that. Many others also said. And nowadays, whatever you see on the reel, no, it is not by that there. is not. I'm saying, असं असतं ना, रूमी बोलला, गुलजार बोलला, हे बोलला, आता ते सगळे बसून करतात. वी नो एव्हरी. आता गुलजार झालेला, आता रूमी आणि गालिब वगैरे मागे पडला, तर गुलजारला काही पण अट्रिब्यूट त्यांनाच माहित नाही त्यांनी लिहिलंय की नाही लिहिलंय, पण ते एनिवे ते कोणीतरी टाकत असतात. दिस इज लाईक, यु नो व्हॉट आय एम टेलिंग यू, पेन इज समथिंग यू शुड नॉट अवॉइड. इफ यू ट्राय टू अवॉइड, कसं ना कसं तरी दुसऱ्या रीतीने येणार नाही, तुम्हाला ते भरायलाच लागणार आहे. यू हॅव टू फेस द पेन. ट्रस्ट मी, वेन यू, जसं आपण म्हणतो ना, वेन यू स्टार्ट फेसिंग द पेन, यू बिकम मोर करेजियस अँड पेन इव्हॅपोरेट्स. देयर इज नथिंग कॉल्ड permanent trouble or permanent pain. You know, I'm not saying like my son is a pain. No. But he told us how to see the things. How to accept the things as it is. It is not an issue. लोक आम्हाला विचारतात, याचं फ्युचर काय आहे? मी म्हणतो, तुझं फ्युचर काय होतं जेव्हा तू 15 वर्षाचा होता? माहित होतं का? आज तू वाईस प्रेसिडेंट झालाय, हे झालंय, ते झालंय. सो वी डू नॉट नो. यू वॉक. आय ऑल्सो डू नॉट नो. बट टिल द टाइम वेन यू वॉक, वाय नॉट वॉक विथ ब्युटी. जे ऑटिस्टिक आहेत त्यांच्या पॅरेंट्सना काही सरकारी स्कीम्स आहेत, काही सपोर्ट सिस्टीम अशी आहे का? बघा, खूप काही बेनिफिट्स नाही सपोर्ट म्हणणार मी, बट पॅरेंट्स आर नॉट अवेअर ऑफ इट. ओके, खूप असतो. एक इन्शुरन्स असतो, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट तुम्हाला एक स्टायपेंड सारखं पण देतो. प्रोसेस खूप आहे. कार्ड असतं त्याचं पण त्याच्यासाठी तुम्हाला, जसं तुम्हाला आधार कार्ड असतो
युअर राईट. तसंच एक UDID कार्ड असतो, युनिक डिझेबल आयडेंटिटी कार्ड. आपल्या देशात आहे ते. सी सिस्टमने खूप काही बनवून ठेवलेलं आहे, पण ते प्रोसेस तुम्ही त्या प्रोसेसमध्ये गेलात. आय फेल्ट व्हेरी बॅड. मला इथे येऊन एक UDID कार्ड काढायला 2 वर्ष लागले, कारण मी बोललो की मी पैसे देणार नाही, मी वाकणार नाही, नाही दिलं तर नाही. आस्क यू टू प्रूव्ह इट. सो मेनी थिंग्स. इव्हन तिकडे सिस्टम असा आहे, कारण आमचा घरचा फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे. माझ्या घरी माझा मुलगा लिहित नाही, वाचत नाही, काही नाही, इंग्लिश बोलतो. ओके, बिकॉज इज अ वर्बल ऑटिस्टिक चाइल्ड. तिथे गेले की डॉक्टर विचारतात, अरे हा बोलतो की, ह्याला काय प्रॉब्लेम आहे, इंग्लिश बोलतो ना. इफ दिस इज द लेवल ऑफ युअर मेंटल ग्रोथ अँड युअर सिटिंग देअर एज अन ऑथॉरिटी. इंग्लिश बोलतो म्हणजे फार म्हणजे हा लर्नेड आहे असं. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांच्या किती डेव्हलपमेंट झाले ते विचार करा. मी बोललो तुम्ही मराठी बोलताय ना, कारण तुमची ते भाषा आहे. हा इंग्लिश बोलतो कारण हा इंग्लिश त्याची भाषा आहे. इंग्लिश बोलतो म्हणून तो सायंटिस्ट झाला का, असं झालं का, असं काही नाही आहे. आणखीन एक त्या माणसाच्या डोक्यात असं आहे की बिकॉज देर आर लॉट ऑफ पीपल दे टेक फॉल्स रेकग्निशन ऑर कार्ड्स गव्हर्नमेंटमधनं, कारण त्यांना वाटतं की आपल्या मुलाला काहीतरी बेनिफिट होऊ दे. मग NIS बोर्डमध्ये तो देऊ शकतो, एक्झाम देऊ शकतो. म्हणजे अपंग नाही आहे तर त्यांना अपंगाचा कार्ड पाहिजे, कारण त्याच्या बेनिफिट. त्यामुळे स्क्रुटिनी कधी कधी जास्त होत असेल. हो, पण हा स्क्रुटिनी नाही आहे, दिस इज टॉर्चर. तसा एक होतो म्हणून तुम्ही सगळं चना सिंगदाणा घसणार का नाही ना, तुम्ही निवडणार ना कण कुठे म्हणून. So somewhere you change the system. You just cannot throw the whole goni of the wheat just because there are 5 stones. करेक्ट. तुम्ही वा प्लेटमध्ये घाला, शोधा, 2 काढा. तुम्ही सगळ्यांना चोर म्हणून नाही बघायचा. आणि बोलायची पद्धत काय, आणि स्पेशल मुलांना हँडल करणं खूप कठीण असतो. त्यांना घेऊन यायचा, घेऊन जायचा, सतत भीती असतो. वन ऑफ द बिगेस्ट फिअर माझ्या डोक्यात होता, हा माझा हातून सुटून गेला तर काय करणार, काय करायचं. मग आम्ही आमचाच खूप ठरवलं. आमचा कसा होता की सी वेन युअर कॉन्शियस इज क्लिअर, की मी टीचरना सांगतो, पॅरेंट्सना सांगतो, सगळ्यांना सांगतो, तुम्ही जर निस्वार्थ भावनाने त्या सिच्युएशनला हँडल केलात देन गॉड इज विथ यू. ते निस्वार्थ भावना पाहिजे, टीचिंगमध्ये पण पाहिजे, डीलिंग करताना पण पाहिजे. मला ह्याच्यातनं ना हे फायदा होणार, ह्याला आपण हे करायचं आहे, ते स्वार्थ आला ना दॅट्स गॉन. त्याची जी सुंदरता आहे ना ती गेली. आणि हे तुम्ही जर वर्गात आणली ना आणखीन गेली वाट आहे त्याची. तर हे आणू नये. तर ट्राय टू ब्रिंग ॲज मच ॲज पॉसिबल. जे होईल ते होईल, पण त्यावेळी तर त्या वाय ही नीड्स, वाय यू टेल मी रिअली डू दिस न्यू चिल्ड्रन रिअली नीड इन टीचर. तुम्ही जर 4G 5G 6G असला ना, ते लोक 30G आहे. देअर माइंड इज फार अहेड ऑफ यू. दे ऑल्सो व्हेरी नो की जो व्हेरी वेल दे नो की जे शिकतो ना मी बाहेर पडल्यावर मला याची आउटडेटेड असेल ते. टेक हज ऑल्सो व्हॉट वी लर्न वी आर नॉट युझिंग इट. वी आर जस्ट बॉम्बार्डिंग द इन्फॉर्मेशन. एक्झॅक्टली. आणि तिथेच चुकतो ना आपण. इन्फॉर्मेशनला नॉलेज म्हणून ऍक्सेप्ट केलंय कुठेतरी, आणि दॅट रॉंग पेंटिंग इज पेंटेड टू एव्हरीवन. आणि पॅरेंट्स आर व्हेरी हॅपी. आणि पॅरेंटिंगचं कसं असतं सिच्युएशन की पॅरेंटला बॅग आहे, त्याच्याकडे टूल बॉक्स आहे, कुठला टूल कधी वापरायचं हे माहित नाहीये, कळलं का. तो हात घालणार, हातोडी उचलणार, त्याला तिकडे करवत पाहिजे, तो देणार त्याच्यातनं धन 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 धन. पॅरेंटिंग, गुड पॅरेंटिंग. व्हॉट वी एंड अप ॲज ए बॅड कारपेंटर हू क्रिएटेड अ बॅड थिंग विथ नो नॉलेज. देन यू ब्लेम द प्रोडक्ट. मुलांना नाही, आपण काय टूल, मग ते टूलचं नॉलेज कसं येणार. लोकही म्हणतात ना हे सगळं बरोबर आहे सर, कसं करायचं मी तुम्ही सरेंडर करायला पाहिजे की मला 10 मिनिटं मी काहीतरी. आता मी तुम्हाला बोलणार यू ट्रेन युअर सेल्फ, यू गो टू द गिटार क्लास, म्युझिक ना तुम्ही नाही शिकणार. तुम्ही एक काम उचला, 10 मिनिटासाठी करा. तो 10 मिनिटं तुमच्या अंगात घुसायला पाहिजे, एवढा काम करा. न कळत तो 10 मिनिटाचा 1 तास कधी होतो तुम्हाला कळायला नको. दिस वॉट एक्सपिरियन्स. स्वतःला हरवून टाका त्या कामात. सरेंडर. दॅट इज वॉट आय एम सेइंग. यू हॅव टू बी ऑन द नीज एनी टाइम. भांडण झालं, कम टू द नीज. काय होत नाही हो, काय होत नाही. जे 2 जरा आपलं आपणच ते पोर्ट्रे केलेलं असतो की ना अरे माय इमेज काय, नो बडी केअर्स. इट्स अ न्यूड वर्ल्ड, एव्हरी वन इज नेकेड, नो वन इज इंटरेस्टेड टू सी हाऊ यू लुक. नो काही पण आपणच करत असतो. खूप लोकांनी लिहिलेलं आहे कुछ तो लोक कहेंगे, हे सगळं माहिती असून सुद्धा आपण वी आर ऑल द टाइम प्रोटेक्टिंग अवर फेस. मास्क 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 मास्क. कशासाठी, कुणासाठी. आणखीन एक मी बोलू इच्छितो टीचर्स बरोबर करताना. बिकॉज माय ओनली वरी इज वेन यू गो टू द क्लासरूम
यू गो विथ प्रॉपर ये, म्हणजे तुम्ही तिथे चिटिंग नका करू. करेक्ट. तर एक खूप सुंदर एक स्टोरी आहे, की स्टोरी नाही आहे, काहीतरी जोक सारखाच होता ते, की आय टेल द टीचर्स ट्राय टू फाइंड द हिडन ॲपल. ओके. तर कसं असतं की क्लास ऑब्झर्वेशन करायची खूप हाऊस असतो. हेड जे असतात ना, इनफॅक्ट दे कम अँड डिस्टर्ब द क्लास, दे डोंट ऑब्झर्व द क्लास, बिकॉज द मोमेंट वन एडल्ट कम्स नो, ऑल द चिल्ड्रन लाईक त्यांच्याकडे पण लक्ष, टीचरकडे पण लक्ष, हे सगळं असते. की मॅथ्सचा क्लास चालू होता, तर ते टीचरला वाटलं की ऑब्झर्वेशन चालू आहे, तर त्याला काहीतरी इम्प्रेस करूया, कारण एव्हरी टीचर वॉन्ट टू परफॉर्म. कळलं का? परफॉर्ममध्येच आपण गेलोय. परफॉर्म म्हणजे थोडा सोडोइझम पण येतो त्याच्यात. तर एका हुशार मुलाला उभा करून बोलते की अरे रमेश, समज माझ्याकडे 6 ॲपल आहे आणि 7 ॲपल आहे, आणि त्याच्यातला 3 तुला दिली आणि 3 बाकी माझ्या बॅगेत किती उरलं. बेसिक लाईक ग्रेड 1चं मॅथ्स काउंटिंग असतं ना त्याच्यात. तर मुलगा म्हणतो की 4. बेसिकली इट शुड बी 3. 7 मध्ये 4 माझ्याकडे येतो. तर परत विचारते की ह्याचा कसं आहे, आता हुशार मुलगा आहे. तर ती म्हणते की ओके, आय हॅव 9 स्ट्रॉबेरीज, आय गिव्ह यू 4. नाही, आय केप्ट 4 विथ मी. हाऊ मेनी स्ट्रॉबेरीज लेफ्ट इन युअर बॅग? तर मुलगा म्हणतो की 5, विच इज राईट. But by the time she laughed and she went to another class. Now teacher is very disturbed. कि मेरा नाक कटा दिया इसने head के सामने. So she catches him and she says, "Why did you do that? I know we were so good in the class. So when I said 7 apples, I kept 4 with me. So how many apples left in your bag? You said 4." So he said, "No, answer is right. It's 3. But that day my mummy gave 1 apple. So that's in the bag. So I did that." Yeah. So I tell my teachers or all my colleagues, you should develop your inner energy in such a level where you can see that hidden apple. तुम्हाला कळायला पाहिजे की याच्यात की ना हा मिस्टेक करणार नाही. तर यू शुड आस्क, ओ यू हॅव 1 more extra apple with you? Yeah, my mommy gave it to me. अनसेड थिंग्स और अनसेड इमोशन्स त्या कळायला पाहिजेत. हो. म्हणजे तेवढा तुम्ही स्वतःला, मला एक सांगा ना, तुम्ही आपण एवढं ऑटिझम बद्दल सांगतो, क्लासरूम बद्दल बोलतो, हे सांगतो ते सांगतो. आपल्याला एक हाऊस आहे, छंद म्हणणं, एक हाऊस काय म्हणणार, हा एक इंटरेस्ट आहे. वी वॉन्ट पेट. घरी पेट लागतो कोणाला, खूप लोकांना पेट पाहिजे. पण सायकोलॉजिकली कसं असतो, पेटचं मेन रिझन आहे की वेन आय एम नॉट गेटिंग अटेन्शन अँड लव्ह फ्रॉम द पीपल, आय गेट समवन हू विल ऑल द टाइम वॅग हिज टेल अँड लुक एट मी. वा वा वा. आपल्याला सॅटिस्फॅक्शन असतं की कोणीतरी लक्ष देतो माझ्याकडे. दॅट्स अ होल आयडिया. दॅट्स अ सायकोलॉजिस्ट से. पण मला एक सांगा, जे तुमच्या घरी पेट येतो, तुम्ही त्याचा स्टडी करता का? पुस्तक आणता का? 10 व्हिडिओ बघता का? किंवा किती कोणा ट्रेनरला ठेवता का? हे करणार नाही. तुम्ही आपलं, बट यू अंडरस्टँड इट. यू बिकम अ डॉग. देअर एम्पथी लेवल इज एट दिस. यू बिकम दॅट ॲनिमल. तुम्ही म्हणता बघ आता तो मला बघणारा बघ, आणि तो बघतो. तो झोपला नाही, तो खोटा करतो, बघ आता करणार. हाऊ द हेल यू नो दॅट? मग तुमच्याकडे एवढं सामर्थ्य आहे, एक न बोलणारा प्राणीकडे तुम्ही संपूर्ण त्याच्या, तसं का नाही पाहू शकत? तुम्हाला ऑटिस्टिक मुलं काय एवढा त्रास होतो? कधी कधी लोक सजेशन देतात, इट्स बियॉन्ड रिपेरेबल, म्हणून कठीण आहे, मारून टाका, असला सजेशन देतात पॅरेंट्सना. पॅरेंट्स काय करतात डेफिनेटली करत असणारही, कारण इट इज बिकम अ बर्डन. जसं एज वाढत जातं, रिस्पॉन्सिबिलिटी. अँड आय एम टेलिंग यू, इफ द ऑटिस्टिक खूप कमी मुलींना होते, का होते अजून स्टडी आय डोंट नो, नॉट व्हेरी क्लिअर अबाउट दॅट. मुलं जास्त असतात ऑटिझम मध्ये, ऑटिस्टिक मध्ये, पण जे असतात ना, इट इज व्हेरी डिफिकल्ट लाईफ फॉर द गर्ल चाइल्ड. व्हेरी डिफिकल्ट. कारण तुमच्या बॉडीचा ग्रोथ सतत असतो, मेंदूचा ग्रोथ नाही होत. आणि हल्ली सगळे दुकान बिकान चालू आहे ना, हे देतो ते देतो, हे देतो ते देतो, त्यांनी हे होतो. मग कुठेतरी आशाची किरण असतो पॅरेंट्स ना, होईल. हिज ब्रेन विल डेव्हलप ॲज पर हिज फिजिकल डेव्हलपमेंट. मग चेंजेस तुम्हाला दिसत राहणार. तुम्ही असं म्हणणार ना, हो या नाव इज रायटिंग, नाव इज डुईंग, त्याच्या हिशोबाने करतोय तो. त्यांनी डिसाईड केलंय की या जन्मात मी जे आलोय, माझा मागचा जन्मात भरपूर झालाय, मला नाही करायचं आहे. तुम्ही लोकांनी मला बघितलं नाही, माझी सेवा नाही केली, गपचूप बसा आणि माझी सेवा करा. यू हॅव टू ॲक्च्युली डू वर्क, सेवा विथ देम. दॅट्स द ओनली वे आउट.
काही निगेटिव्ह थॉट्स आणायचे नाही, काही नाही. तुमच्या लेवल, माझा पण पेशन्स लेवल सुटतो कधी कधी. आमचा मुलगा टेस्ट घेतो माझ्या पण, असं नाही की नाही. पण किती इंटरेस्टिंग आहे बघा ना, कधी कधी कोणाकोणाचा जन्माचा आपल्याला पर्पज नाही कळत. वाय वी आर इन द एक्झिस्टन्स आपण प्रश्न टाकत असतो. पण हा मुलगा आला म्हणून इफ आय सी द रिपकर्शन, काय म्हणतात त्याची वेव्स काय आहे, तो आला म्हणून तुमचं आयुष्य त्यांनी बदललं, माझं डायरेक्शनच बदललं, डायरेक्शनच बदलली. आणि किती चांगलं आहे, एका न बोलणारा, एका मेंटली नॉट ग्रोन अप झालेला मुले मी कित्येक स्कूलला टीचर्सला जाऊन माझ्या नॉलेज शेअर करतो. सो दे शुड बी थँकफुल टू हिम. म्हणजे कसं असतो बघा, तुम्हाला माहित नाही तो आलाय. बरोबर, म्हणजे त्यांनी ही गोष्ट सगळ्यांना दाखवलेली. एक्झॅक्टली, तुमच्यातर्फे ही बिकम अ सोर्स. मी तर निमित्त आहे, माझा काही हे नाहीये. तर दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कधी आपण डाऊन नाही व्हायचं, अरे काय आहे आपण काय, यू नेव्हर नो तुमचा एक्झिस्टन्सचा व्हॅल्यू कुठपर्यंत जातोय. म्हणून प्रत्येक माणसाचा जन्म आहे ना, इट इज ऑलवेज गुड, ऑलवेज गुड. फक्त यावेळी ते तुमचे जे कर्म आहे, जसं टीचर्स तुमच्यासमोर 30 पोरं येतात, डू इट टू द असं एकदम परफेक्ट करा यार, कोशिश करा, काही त्याच्यात कमी जास्त करू नका, कारण तो तुमच्याच स्लेट साफ करायला आलाय. He has not gone to other class. He has not gone to other school. He has chosen this school to come in front of you. किती गमतीशीर आहे, म्हणजे पॉवरफुल स्टेटमेंट इट इज. हा तुम्ही जो पर्स्पेक्टिव्ह सांगितलात की द चाइल्ड हॅज चोजन यू, तर त्याचबरोबर तुम्ही सेल्फलेसनेस विषयी बोलला होता, म्हणजे पॅरेंटिंगमधल्या सेल्फलेसनेस विषयी. नाही, कसं असतं म्हणजे सेल्फलेसनेस, यू नीड अ गट्स टू बी सेल्फलेसनेस. सेल्फलेसनेस खूप इंग्लिश शब्द वाटतो मला, मी एकच शब्द वापरतो नेहमी, दॅट इज निस्वार्थ भावना. निस्वार्थ भावना आला की तुमचा शब्द पण ज्योतिषी शब्द होता तो. इट्स लाईक गॉड्स वर्ड आला की. निस्वार्थ भावना, आता बघा तुम्ही, आपण अजंता एल्लोरा वगैरे बघतो, काय म्हणून त्या लोकांनी केलं असेल, बुद्धिस्ट मॉन्क लोकांनी, काय गरज आहे त्यांना इकडे तिकडे जाऊन करायचं, हे करायचं आहे ना. अँड व्हॉट amount of satisfaction must be there. आता आपण बघतो आफ्टर 300-4,000 of years, ते का आपण आपल्या अंगात आणू शकत नाही. वाय डू वी वॉन्ट टू बी केलं की मला हे माझं असं, वाय डू वी असोसिएट विथ. जसं कृष्णाने बोललंय महाभारतामध्ये, एक्सपेक्टेशन इज अ रूट कॉज ऑफ ऑल द प्रॉब्लेम्स. या आपण कशाला मुलांवर किंवा पती, स्पाऊस, दॅट्स अ बिगेस्ट थिंग. मी नेहमी पॅरेंटना सांगतो की घरी भांडण करा, एका लेवलमध्ये करा. मुलाला माहिती असायला पाहिजे की भांडण इज ऑल्सो वन कॉन्सेप्ट. जस्टिफाय इट, क्लिअर इट, दॅट डे इट सेल्फ. डोंट सिट ऑन द पिट ऑफ इट, राईट. आणि ट्रान्सपरन्सी पाहिजे घरी. जर तुमचा मुलगा घरच्या टेबल गेम खेळताना चिटिंग करतो आणि तुम्ही त्याला कलरफुल वर्ड मध्ये सांगता, ही इज अ नेगोशिएटर, सो ही हॅज अ लॉट ऑफ स्कोप. कारण आपलं सगळं कॉर्पोरेट माइंडसेट झालंय, कळलं का. व्यवहार ही कॉर्पोरेट माइंडसेट झालंय प्रत्येक गोष्टी. पण तुमच्याकडे एवढा हिंमत नाही बोलायला की बाळ तू चीट करतोयस, पण त्याला तुम्ही ऑलरेडी दिलाय की चीटिंग इज इक्वल टू नेगोशिएटिंग. मग असं टर्मिनॉलॉजी की कशासाठी एक्सपेक्टेशन नका ठेवू. तुम्ही मस्त एकदम, त्या मॉन्क लोकांना पाहिलं तुम्ही, किती ग्लो असते त्यांच्या चेहऱ्यात. अजूनही तुम्ही काय मॉन्क दिसतात आपल्याकडे, बघा तुम्ही काय ग्लो असते. इवन वी हॅव सीन दॅट मेकिंग यंत्राचा रांगोळी काढतात ते टिबेटियन मॉन्क्स. ते काढल्यावर इंट्रिकेटेड जॉब आहे ते, म्हणजे एक पाईप असतो, त्याचा होल असतो, असं रब करत, असं थोडं थोडं कलर पडत असतो आणि ते मेक इट. देन दे स्वीप ऑल, काहीतरी त्यांचे टाइम फ्रेम असते, त्याच्यानंतर सगळं कलर स्वीप करून संपला तो. एक प्रश्न असा की टेक्नॉलॉजी खूप चेंज होती आता, तर याचा आर्टवरती पण परिणाम होतोय, फार वेगानं गोष्टी बदलत आहेत. तर या गोष्टीचा आर्टवरती परिणाम तुमच्या दृष्टीनं काय, चांगला आहे का वाईट आहे, काय नक्की? बघा, वर्ल्ड ऑफमध्ये खूप काही गोष्टी हँडवर्क आणि हँडक्राफ्ट टूल बेस असतो. ओके, आता वुडवर्क, द बेसिक टूल काय असतो माहिती आहे, नाईफ.
नाईफ पण मी एवढा इकडे तिकडे बघून बघून मला असं कळलं की नाही, नाईफ मी करायचं, स्वतः करायची. ओके. हां, कारण त्याची ग्रिप हे ते आपल्याला असं वाटतं की हा नाईफ राईट हँडमध्ये घेतला आणि आपण असं शेविंग करतो, विटलिंग करतो, जे काय करतो. कोणाला हे माहीत नाही की ना हा माणूस हिरो आहे जो काही करत नाही. दिस थिंग यू शूड गिव्ह इट टू द चाइल्ड विदाउट टेलिंग हा हिरो आहे. बाप सगळं करत असेल, आई हिरो आहे. कळलं का? तसा टेक्नॉलॉजीचा फ्रेम म्हणजे एक जवळपास पण येत नाही. पाहिजे तितकं आम्ही मॅन्युअली करतो. ओके, जेवढं होतं कारण होल प्रोसेस इज नॉट मेकिंग द थिंग, प्रोसेस इज अ जर्नी. तुमची जर्नीचा काय एन्जॉयमेंट आहे, तुला कसं फील झाला, याच्या कसं फील झाला, त्याच्या कसं फील झाला, लागला होता का तुला, खूप दुखला होता की नाही, मग ह्याची कसे, मग गाठ आला तर कसं शेविंग करायची. म्हणजे डाव्या हाताने होल्ड करायचं आणि उजव्या हाताने डाव्या हात होल्ड करून करून थंबचं प्रेशरनेच काम होतो. मग तो डाव्या हाताचं महत्व म्हणजे तो बापही जेव्हा तुम्ही म्हणलात तेव्हा डाव्या हाताचं महत्व. हो, नाही बाप तर हात दिसायला आहे, चाकू. मी जे फक्त ऑडिओ ऐकणार आहेत त्यासाठी रिपीट की म्हणजे उजवा हात जरी काम करत असेल, उजव्या हाताचं महत्व आणि त्याचा अंगठा. पण मला व्हिज्युअली दिसताना कसं दिसेल, तुमच्या राईट हँड मध्ये चाकू आहे, टूल आहे, तो ग्रेट आहे, अरे तोच करतो सगळं, करेक्ट. पण होल्ड कोण करतो, लेफ्ट हँड. मग थंब कोण आहे, तो नाईफला बोलतो की तुला किती जायचं आहे, फोर्स किती द्यायचा आहे. या मी आणखीन एक चांगलं एक्झाम्पल देणार की टेक्नॉलॉजीचं कसं आहे. तुम्ही कुठलाही सॉंग्स बघा, हल्लीचे फिल्मी गीत बघा, हे बघा ते बघा, तुम्ही थिएटरपासनं संपल्यावर बाहेर पडलात, इफ आय आस्क यू विच इज द बेस्ट सॉन्ग ऑफ दिस फिल्म, तुम्हाला नाही डोकं राहणार. यू ट्राय युअर सेल्फ. तुम्हाला सेटल झाल्यावर किंवा परत एकदा ऐकल्यावर, तुम्हाला बँग केल्यावर, हॅम्पर सतत तुमच्या डोक्यावर मारत जाणार मी, रीलमध्ये इकडे तिकडे. दॅट इज अ पर्पज ऑफ दिस. सतत मारल्यावर तुम्ही म्हणणार या आय नो दिस सॉन्ग, आय नो दिस सॉन्ग. मग तुम्हाला का लक्षात राहत नाही. मग तुम्हाला कट टू 60s 70s चे सॉन्ग अजूनही तुम्हाला माहित पण नाही मोहम्मद रफी कोण आहे, द न्यू जनरेशन. हाऊ डू दे नो दिस सॉन्ग, हाऊ डज दे रिमेंबर दॅट की हो लता मंगेशकरचे हे गाणे कसं. नाव हिअर कम्स द टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे सगळं जेव्हा म्युझिकमध्ये येतो ते अबाव 100% परफेक्शन देतो. तिथे मिस्टेकचा 1% पण स्कोप नाही. करेक्ट. 100%. एकदा प्रोग्राम केला की ना टांग म्हणजे टांगच वाजणार, तो टोंग नाही होणार. आणि जेव्हा आपली बँड बसतो, ह्युमन्स म्युझिशियन्स, तेव्हा 2% to 3% मिस्टेकची स्कोप असतो. बरोबर. या सो इन एनी आर्ट फॉर्म इफ ह्युमन एरर कम्स and it is not touching your vision, that stays here. If 200% perfection comes, just goes. That is to in any form. Yeah, that may be called as a quote unquote plastic. You can say that. It doesn't touch you. Emotionच नाही आहे ना. हां, ते तुम्हाला भावत नाही. आता तुम्ही नवीन सॉंग्स पण बघितलं, काही काय बसलेलं असतो, पण तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये ना फक्त 5 इन्स्ट्रुमेंट असेल, 4 असेल, लुका छुपी असं काहीतरी. पण ओल्ड मध्ये तर देर इज अ हाय सी वेन ह्युमन्स आर प्लेइंग देर इज ऑलवेज अ स्कोप फॉर द मिस्टेक. म्हणून इव्हन माझ्या हँडवर्क मध्ये पण मी मिस्टेकला तेवढंच व्हॅल्यू देतो जेवढं तुमचं फिनिश प्रोडक्ट आहे. बरोबर. मिस्टेक हॅज टू हॅपन. वेन आय डू माय still life course class with the teachers, the first line I always tell is you're allowed to do mistakes. Because that is a one fear. You know what is stopping you from the try art? Fear. Okay. मला fear of failure, insecurity. माझ्याबद्दल काय होणार आहे मला माहित नाही, कसं दिसेल, मी केलंच नाही बाबा कधी. म्हणजे तुम्ही जो आर्ट फॉर्म विषयी बोलताय त्याविषयी नाही, पण फिल्म्स विषयी की एखादा हिरो पूर्ण अगदी सर्व गुण संपन्न आहे, पण म्हणजे चांगला आहे, अगदी व्हाईट आहे, त्यापेक्षा तो ग्रे असला, तशा काही शेड्स असल्या त्यामध्ये, तर लोकांना त्याचं आयडेंटिफिकेशन जास्त मिळतं असं काही होतं का? म्हणजे आता AI चित्र चांगली काढतोच आहे, अगदी फार वेगानं गोष्टी बदलत आहेत, पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की टू मच परफेक्शन हे नाही. सिन्स आता तुम्ही सिनेमा टॉपिक काढलं, तर सिनेमा कसा आहे की इट इज नॉट ओनली दॅट की माझ्यासारखा टू कनेक्ट, समटाइम्स विच आय वॉन्ट टू बिकम बट आय एम नॉट एबल टू बिकम.
आय विल फॉल इन लव्ह विथ इट. सेम विथ द बुक्स. पुस्तक आहे आपल्याला, तोच पुस्तक आपल्या हातात असतो, तिथे कुठेतरी मी असतो. मी पूर्वी लग्नाचे फोटो काढायचे खूप कॉलेजमध्ये असताना. तर तुम्ही अल्बम फिरवायची, त्यावेळी सगळं फिजिकल होती. तर तुम्ही चेहरा पण, माझा जॉबच आहे की आय लव्ह टू रीड बॉडी लँग्वेज वेन आय एम टॉकिंग टू एनीवन. तर चेहरा बघत राहायचा सगळ्यांचा की कसं कसं कसं. दे कीप ऑन टर्निंग द अल्बम अँड वेन एट वन पॉइंट दे आर लाईक very when they see their own in the group photo या कुठेतरी just continuous दूल्हा दुल्हन जो है continuous वो ठीक है देखते रहते हैं. That time when he closes the album, he or she auntie will say खूप चांगला काढलाय, because she saw herself. So we are so self-centered all the time. फिल्म मध्ये पण तसंच आहे, यु नो. मला आवडेल तसं असं काय असलं की गुड. एवढा इव्हन ॲट दिस स्टेज आपल्याला माहिती आहे, फिल्म मेकिंग प्रोसिजर माहिती आहे, पुस्तक माहिती आहे, स्क्रिप्ट माहिती आहे, हे माहिती आहे सगळं. काही फिल्ममध्ये मी रडत असतो. काही म्युझिक असं आहे, लाईव्ह म्युझिक, बसलं की आपण फक्त रडत असतो. ते जस्ट गो हिअर ठामकन. बरोबर. कारण एरर्स आहेत. ॲज अ सिनेमॅटोग्राफर तुमच्या कामाविषयी थोडक्यात तुम्ही जर सांगितलं की तुम्हाला त्यातलं नक्की काय आवडतं किंवा अजूनही तो अरे मस्त आहे. इट इज अ ब्युटिफुल ब्युटिफुल मीडियम. ओके. कारण तुम्ही लॉर्ड ब्रह्मासारखा असता. एक व्हॅक्युम प्लेस असतो ज्याला स्टुडिओ म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा तासात एक काहीतरी नवीन उभारता, 2 तासानंतर काहीतरी दुसरं उभारता, करत असता. यू हॅव दॅट ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ सॅटिस्फॅक्शन ॲज अन आर्ट फॉर्म. प्रत्येक गोष्टीचा अदर साईड काय असतो माहिती आहे, जिथे ह्युमन येतो, कल्चर चेंज होतो. माय टीम यू टीम, नाही ह्याला नाही. मग तिकडे अनफॉर्च्युनेटली ज्यांच्याकडे पैसे असतो त्यांच्याकडे एस्थेटिक नसतो. मग तुम्ही कुठे पण बघा, आर्टिस्टकडे पैसे नसतो. दादासाहेब फाल्केंना पण खूप मरायला लागलं पैसे काढायला त्यांच्या स्वप्न साकारण्यासाठी. त्यांच्या मनात असा होता पैसे देणाऱ्यांचा, रिटर्न मिलेगा की नाही मिलेगा मेरे को, वाय शुड आय डू चॅरिटी. पण दॅट इज अ इक्वेशन असं जगाने केलंय विच इज राईट. कारण क्रिएटिव्ह माणसाकडेच पैसे आले ना, मग त्याच्या तार हलतो. मग आपण म्हणतो की अरे हा संपला रे, आता काय हा करणार नाही चांगला पिक्चर. तो हेच सेशन पाहिजे. ओ आय नीड सम मनी यार, आय नीड टू डू दिस, आय नीड टू. तेच एनर्जी पाहिजे. देन प्रोडक्शन सांग. म्हणून तुम्हाला कुठे बघा ना तुम्ही, आपण म्हणतो की मल्याळम सिनेमा इज डुईंग व्हेरी वेल, अजून पुस्तकावर आहे ते. हो, तिथे साहित्यावर आहे. लिटरेचर फेस्टिवल एवढे मोठे होतात. आणि तुम्ही कुठलेही व्हिज्युअल बघा, तुम्ही बघा रायटर कोण आहे, द ग्रेटेस्ट एम टी वासुदेवन आहे, तगाई शंकर फुले, सगळे रायटर लोकांचा. तुमच्याकडे स्टोरीज नाही आहे. कारण इथे आपण परत एक मोठा पॉइंटवर जर आपण आणलो तर वी हॅव स्टॉप्ड रीडिंग. रीडिंग हॅबिट नाही आहे. आपल्याला वाटतं की 4 ओळी असं वाचलं की झालं, नाही. पुस्तक वाचणं नाही आहे. स्क्रीन प्ले रायटिंगचे जे वर्कशॉप होतात काही, त्यामध्ये एवढंच डिस्कशन होतं की एक सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये ट्रान्झिशन कसं करायचं आहे, म्हणजे त्याच्या टेक्निकॅलिटीज वगैरे. पण यामध्ये तुमचं वाचन, तुमचा पाया किती भक्कम आहे याचा उल्लेखही नसतो म्हणजे त्यामध्ये. नाही, बट आय विल कम टू अगेन द पॉइंट, हू इज ट्रेनिंग यू. त्यांनी स्वतःला जर असंच घडवलंय, असाचा करून तो असंच शिकवणार. करेक्ट. तर त्याची बेस रीडिंग मुळे आलं असेल. यू हॅव टू रीड अ लॉट. त्यामुळेच सिनेमा ग्रेट त्याच्यामुळेच बनतो. आपण बघा ना, तुम्ही बघा ना, वेन यू सीक यू गेट द टीचर. मी बोललो त्याच्यासमोर पण 20 माणसं बसलेले असतील, कारण त्यांचे पण लेवल तेच आहे. त्यांना पण कुठेतरी शॉर्टकट मध्ये काहीतरी होईल का. कोण वाचणार 10 फिल्म. नाही, म्हणजे लिहिणं पुढची गोष्ट आहे. एक्झॅक्टली. आधी वाचायला तरी पाहिजे तुम्ही. कोण तुम्ही हे रीडिंग पुस्तक म्हणताय. मी जेव्हा फिल्म डिझायनिंग शिकवतो, मी मुलांना बोलतो की फिल्म रीड करायला शिका. ओके. चित्र बघणे एक दुसरा अँगल झालं, चित्राला रीड करणे एक दुसरा अँगल झाला. एका माणसाचा 10 फिल्म काढून बघा, त्यांनी कसं पाहिलं जातं. तुमचे काही आवडते फिल्म मेकर्स? खूप आहेत आणि खूपांचं नाव पण माहित नाही आपल्याला, असं आहेत. तरी तुम्ही देऊ शकता. मला एकदम टच केलेला म्हणजे माणूस एकच आहे, म्हणजे आय एम स्टील ग्रेट थँकफुल टू हिम. इज आंद्रे तार्कोस्की म्हणून एक रशियन डायरेक्टर आहेत. ओके. त्यांना कुठलं तरी एक फॉर्च्यून टेलर बोललेलं म्हणे की ना तू 7च फिल्म करणार, असं काहीतरी 7 or 8. 7 त्यांनी जे केले ना 7 ऑल आर मास्टरपीस. ओके.
दुसरं गरजच नाही त्यांना. मी पाहिन, नक्की पाहिन. अँड इज द लास्ट फिल्म वॉज सॅक्रिफाईस. अच्छा. आणि छोटी छोटी संस्था असायची त्यावेळी मुंबईला, रशियन कल्चर हाऊस वगैरे, ते लोक स्क्रीनिंग करायची. आम्ही कॉलेजला असताना आम्ही खोटं बिटं बोलून आतमध्ये जायचं. आणि त्यावेळी लोक पण कसा वाईब्स होती माहिती आहे का, ही हॅज कम ऑल द वे टिल हिअर, काय करणार, फिल्मच बघणार ना. आम्हाला धक्के बिक्के आज कोणी मारलंच नाही. आम्ही रेल्वे पास वगैरे काही पण दाखवून आतमध्ये जायचं. आता इथे कसं शिस्त म्हणजे शिस्त, असं म्हणजे असं नसतो. यू गिव्ह ऑपॉर्च्युनिटी to people who have come all the way there 8 or 9 o'clock, 8 o'clock to see. He will watch the film. Mirror आहे, स्टॉकर आहे, रुब्लो आहे, इव्हन्स चाइल्डहुड आहे. काय माणूस. आणि बघा तो माणूस त्यांचे बाप कवी होते. ओके, हे सगळं फरक पडतो. बरोबर. आणि त्यांनी शेवटचा फिल्म सॅक्रिफाईस केला. जेव्हा इकडे प्रत्येक फिल्म बघताना तुम्ही त्याची सोशल ॲटमॉस्फिअर बघणे खूप गरजेचं आहे. जसं आपण पुस्तक वाचताना बघतो, कुठला कालीन, काय सिच्युएशन होता, पॉलिटिकल सिच्युएशन काय होतं, कुठे कॅरेक्टर उभा आहे, हे ग्राउंड आपल्याला, तो काय तुम्हाला फीड नाही करणार. यू विल नॉट ओपन द चिल्का अँड ईट द बनाना करणार. यू हॅव टू ईट. सो त्यांचे हे जे सिनेमा त्यावेळी त्याला तिकडनं हाकललेला, तो स्वीडनमध्ये होता, रशियाने हाकललेलं त्यांना, भयंकर. आय कुडंट स्लीप फॉर मंथ्स अँड मंथ्स आफ्टर सॅक्रिफाईस. आणि कसं आहे, ठहराव. आपण जेव्हा गाडी शिकतो, आपण कोच काय म्हणतो, स्लो चलाने सिखाओ, पहिला सिखो. गाडी फास्ट तो कोई भी चला पाएगा, स्लो. तो किती अशिक्षित माणूस असतो, पान बिन खाऊन तुम्हाला स्लो चलो, पण ही इज टेलिंग लॉट ऑफ बिग थिंग्स विच इज ऍप्लिकेबल टू द लाईफ. स्लो चलो. आणि दुसरा फिल्म म्हणजे फिल्म मेकर म्हणजे आकिरा कुरोसावा म्हणून आहे, त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमी आहे. ही इज लाईक. आणि त्यांच्या या दोघांचा पुस्तक वाचा, स्कल्प्टिंग इन टाइम म्हणून तार्कोस्किनचं आहे, खतरनाक बुक आहे. ह्यांच्या काय माय ऑटोबायोग्राफी आय थिंक, क्लासिक. आणि इंडिया आपल्याकडे पण जबरदस्त मेकर्स आहेत. कारण सी वेन मी तुम्हाला एक एनेक्डोट सांगतो. मी एका आमच्या शाळेच्याच बाहेर उभा होतो, तर तिकडे 2 स्कूल आहे. एक एकदम सिम्पल स्कूल असतो ना, मुलं पायात चप्पल पण नाही घालणार असा. सो आय वॉज टॉकिंग टू वन ऑफ द टीचर ऑफ द स्कूल ॲट द गेट. अँड वी वर बोथ ट्राईंग टू इम्प्रेस इच अदर. तो पण आर्टिस्ट होता, मी पण आर्टिस्ट. असं करत करत तेवढ्यात एक मुलगी आली आणि तिने असं काहीतरी क्राफ्टमध्ये केलेलं एक काम होतं, आणि असं 3 डायमेन्शनल. तर त्याच्यामध्ये 2 गुलाबची फूल पण होती. तर गुलाबची फूल होती, तर मी असंच बोललो, अरे तू गोटी पेपर घ्यायला पाहिजे होता ना, किंवा क्रेप पेपर घ्यायला पाहिजे होता, चांगलं दिसलं असतं. तिने उत्तर दिलं मला, सो यू डोंट नो ना, वेन यू लर्न in what form, who will come and give one tamak. She said, माझ्याकडे पैसे नव्हता पेपर घ्यायला, तिने न्यूजपेपरमध्ये केलंय, त्याला लाल रंग मारलाय, गुलाबचा गुलाबच केलाय. गेटिंग माय पॉइंट. वेन यू आर इन क्रिएटिव्ह प्रोसेस, ते जे असतं ना अर्जिनेस, तुम्ही थांबायला नको. कळलं. वी डोंट नीड एनी काइंड ऑफ रेस्ट्रिक्शन्स. तो नव्हता, ते माळ्यावर ठेवलेला, मी आणलं नाही, कारण झाली. या यू डोंट. आम्ही पॅरेंट्सना सांगतो, जर तुमचा मूल कलर मागतो, ब्रश पाहिजे, तुम्ही वर्किंग फादर कंटिन्युअस, अँड मदर हॅज टू कम थ्रू, अँड वाया मदरच आपला चॅनल असतो ना, त्याच्या बोलायचंच नाही. तुम्ही एक दिवस 2 दिवस ऐकता, 5व्या दिवशी तुम्ही असा 10 ब्रश आणता आणि 15 कलर आणता. हे घे, आई सांगते, हे घे, बाबाने आणलंय. बाय द टाइम इज गॉन, चाइल्ड इज गॉन. यू हॅव टू गिव्ह हिम लेस देन व्हॉट ही आस्क. तुम्ही जर 15 ब्रश आणून दिली, त्याला मग माहीत नाही की वेन आय एम रनिंग शॉर्ट ऑफ द ब्रश, हाऊ टू ब्रिंग माय फायर आउट. 4 कलर बोलली तर 2 कलर द्यायची, 5 ब्रश. तुम्ही कशाला ठरवता, तुम्ही कमी द्या. गिव्ह लेस सो दॅट ही कॅन फाइंड मोर. ऑलवेज डोंट ट्राय टू ओव्हरफीड देम. हंगर राहायला पाहिजे, ते हमेशा राहायला पाहिजे, सतत राहायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट, इव्हन इन द नॉलेज, इव्हन वेन यू टॉक, संपूर्ण बोलून टाकायचं. मी माझ्या घरात, माझा मुलगा स्पेशल असूनही आम्ही कधी प्लास्टिकची ग्लासं नाही वापरली घरी, फ्रॉम दिस चाइल्डहुड. आय हॅव वन डॉटर ऑल्सो, तिच्यासाठी पण काचेचाच ग्लास. इट हॅज टू ब्रेक. इट हॅज टू ब्रेक सो दॅट ही अंडरस्टँड दिस इज माय बाउंड्री. त्याला बाउंड्री कळलंच नाही ना, एकदा पडू दे की ना. तुम्ही फक्त एवढा सावध राहा की त्याला लागू नये, एवढंच. इट हॅज टू ब्रेक. पण त्याच्यासाठी गट्स पाहिजे.
तुम्ही अगोदरच तुमच्या फिअर घेऊन. मला एक खूप चांगलं एक स्टोरी नाही आहे, माझा एक्सपिरियन्स, स्कूल एक्सपिरियन्सच सांगतो. दर लॉट ऑफ स्कूल स्टोरीज. मी नेहमी जाऊन, कारण माझा आतला तो किंडरगार्टन टीचर मेला नव्हता, अजूनही जिवंत आहे. तर मी नेहमी आमच्या वर्ग जेव्हा किंडरगार्टन भरायला सुरू होतं ना, मी खाली जाऊन उभं राहायचं. जेव्हा नवीन असतो ना, स्कूल स्टार्ट होतं अकॅडमिक इयर, तेव्हा माहोल जरासा डिफरेट असतो. त्याच्या कसं असतो, सगळ्यांची घाय आणि तुम्हाला फक्त तुमचा मूल दिसतो, तुमचं टेन्शन, तुमचं प्रेशर. सो आय रिमेंबर वन चाइल्ड वॉज ऑल द टाइम क्राईंग, कडकड. आणि माझा काय हेतू होता की हे लोक 2 वर्षानंतर माझ्या वर्गात येणार आहे, ग्रेड 1ला येणार आहे, तर मी पण इव्हन अपर केजीचा शेवटच्या दिवशी मी काहीतरी त्यांच्यासाठी करायचे असा प्रयत्न. आय यूज्ड टू ट्राय माय लेवल बेस्ट की ना कसं कनेक्ट करायचं. अचानक असा शॉक नको की असं काय असं. तर मी पाहिलं की एक मुलगा खूप 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 कर रडत, एकदम रोल करके ये करके. सो आय सॉ द मदर इज फुल ऑफ फिअर, यु नो काय. देन आय सेड, आणि एक खूप लक्षात ठेवा, न विचारल्याशिवाय तुमचा टिप्स देऊ नका. नो पॅरेंट डोंट, नोबडी लाईक्स इट. मला असलं एक एक्झाम्पल हे झालंय की मला एकाने बोललंय, तू कोण होत आहे, तू काय बोलणार माझ्या मुलाबद्दल, तुला काय माहिती. मी असा पण त्याने ठराव, नो आय डिसाइडेड, नो यू शुड नॉट. माहिती आहे म्हणून कुठे पण जाऊन बडबड नाही करायचं. दे विल आस्क यू इफ दे वॉन्ट, इफ द चाइल्ड वॉन्ट, चाइल्ड विल आस्क यू, लेट इट बी. तर मी यांना बोललो, कारण आमच्या परिसरामध्ये होती. सो इट इज माय एरिया, स्कूल एरिया. सो आय सेड आय हॅव द ऑथॉरिटी. सो आय जस्ट स्पोक. बाय द टाइम दे नो की ना हा आहे आर्ट बॅकग्राऊंडचा आहे आणि हा हँडवर्क शिकवतो पुढे. त्यांना मी विचारलं की मी काय बोलेल तर चालेल का तुम्हाला. तर त्यांना बरं वाटलं की हा मराठीत बोलतोय असा. अँड नो वन नोज की आय एम नॉन मराठी. पीपल ऑलवेज कन्सिडर मी ॲज अ महाराष्ट्रीयन. तर मी त्यांच्याशी बोल, चालेल का तुम्हाला. हो. नवरा बायको दोघे होते. तर मी बोललो की तुम्ही घरातनं निघताना तुम्ही बोलायचं की जेव्हा तो स्कूलमध्ये असणार ना, तो बाळ एकदम सेफ असणार. जेव्हा तो स्कूलमध्ये असताना आम्ही घरी सेफ असणार. आणि तुला आम्ही तुम्हाला जसं सोडायला येतो जसं 100% तुला आम्ही घ्यायला येऊ. वाय चाइल्ड इज क्राईंग, चाइल्ड इज ऑलवेज क्राईंग फॉर द सेपरेशन. की हे लोक इज ऑलवेज स्कॅर्ड, नाही आले तर आई बाबा नाही. दिस इज अ व्हेरी डेंजरस सेपरेशन. म्हणून मला कधी कधी प्रश्न पडते, हे गरजेचं आहे का हे टॉर्चर सेशन, सेंडिंग टू द स्कूल इन द अर्ली डेज. इट्स अ भीतीदायक आहे. यु नो, आय एम लुझिंग माय पॅरेंट. त्या इन्सिक्युरिटी, त्या फिअरमुळे. इट इज अ व्हेरी फिअर, मोर दॅन इन्सिक्युरिटी, फिअर काय. तर हे मी बोललो की हे तुम्ही बोलायचं. तर ते म्हणाले हो हे सगळं आम्ही बोलतोच की. ओके. तर आय सेड नो, देयर इज वन मोर थिंग, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ते म्हणाले काय सर, तोंड न उघडता बोलायचं. यू विल नॉट गिव्ह एनी काइंड ऑफ सेरमन अँड यू विल नॉट गिव्ह द टॉक. सगळं मनात बोला. आणि हे सगळे मी वर्गात खूप प्रयत्न केलाय. मनातच मुलांना हाक मारायची, बघतात, खरोखर बघतात. यु नो, दिस आय लर्न इन द फोटोग्राफी. सपोज तुम्ही काहीतरी इथे पक्षीचा फोटो काढता किंवा तुम्ही असं बाहेर असं एकदम ट्रेकिंग करता, तुम्हाला असं वाटतं की इथे काहीतरी पक्षी पाहिजे यार शॉर्टमध्ये, असं वाटते. आय एम टेलिंग यू, आय हॅव एक्सपिरियन्स दिस. तुम्ही फोकस करून बसा, पक्षी जाईल. एवढा पॉवर असतो तुमच्या कन्व्हिक्शन, तुमच्या प्रोसेस, थॉटला. तो प्रोसेस होतो. मी वर्गात खूप प्रयत्न, आणि ते फिल्ममध्ये दाखवतात ना कधी कधी, पलट ओय पलटेगी. आता ते लोक खूप लाईटमध्ये घेतलंय, बट दॅट इज ट्रू. यू कॅन यूज इट फॉर द गुड पर्पज. तर या मुलाला जेव्हा बोलती, आई बोलली की विल ट्राय इट. आय एम टेलिंग यू, इवन नाव शी सेज whenever we call, most of my parents are not in touch with me. Okay. ते म्हणतो की that was a life lesson for us. चेंज, मुलगा चेंज, एकदम चेंज. तेच तुम्ही त्यांना ते धीर द्या, पण ते प्रवचन देऊ नका. नो चाइल्ड. सी अनदर थिंग, यू ॲज अ टीचर अँड पॅरेंट ऑल द टाइम यू टू रिमेंबर, एकदम सिम्पल. सर कसं ठरवायचा की काय बोलायचं काय नाही बोलायचं, हे ना. तुम्ही फक्त असं हे करा, सिच्युएशन क्रिएट करा. मला आवडेल का जर मी त्या वयात असेल, बरोबर आहे, मला आवडेल का. इफ यू थिंक तुम्हाला आवडेल, जण आपल्याला काहीतरी सांगतायत आणि सल्ला देतायत, तुमचा रोल प्ले चेंज झाला, तुम्ही त्या वयात गेला. किंवा तो आज 7 वर्षाचा आणि तुम्ही 50 वर्ष तुम्ही बडबड करताय, तुम्ही उद्या 70चा झाला आणि तो तुम्हाला उलटा बोलेल, तुम्हाला आवडेल का. तुमचं उत्तर जर येस येत असेल ना, प्लीज बोला. जर उत्तर नाही येत असेल ना, प्लीज डोंट टेल. सेम विथ द पनिशिंग. जे टीचर्स पनिश करतायत ना, की कुठलाही स्कूल काही बोलू द्या, मी नाही करत, सगळे करतात. ओके, 90% करतात, काही ना काहीतरी करतात. कसं, कारण त्यांना असं वाटतं की भीती नाही दाखवली तर मग माझा वर जाणार, तर
आय वोंट बी एबल टू कंट्रोल असं असतं ना जे फिअर. त्यांना पण असंच एक मला असं वाटतं की ना तुम्ही ताकदवर आहात या सिच्युएशनमध्ये अँड दे आर वीक म्हणून तुम्ही पनिश करताय. उलट झालं तर विल यू टेक इट? नाही. मग काय सोल्युशन आहे, जसं तुम्ही म्हणालात ना की सगळं डिफिकल्ट चिल्ड्रन हे सोल्युशन आहे. यू बी फ्रेंड विथ हिम. सो देर आर 20 वेज टू अप्रोच वन पॉइंट. तुम्ही दिस इज अनदर बिग ॲडव्हान्टेज यू लर्न इन स्टील लाईफ. कारण एकच ऑब्जेक्टला तुम्ही इकडे बसून एकदा ड्रॉ करता, मग ट्युजडेला तिकडे बसता, फ्रायडेला त्या साईडला बसता. यू आर सीइंग द वन ऑब्जेक्ट इन अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. You are conditioning your mind to see the problem in a different way so that you know this is a solution. म्हणून कुठे प्रॉब्लेम काही नसतो. तुम्ही कसं त्याला बघता आणि कसं तुम्ही त्याला अप्रोच करता it evaporates. म्हणून फॉर टीचर्स आय विल रेकमेंड एव्हरी टीचर शुड जस्ट डू. तुम्ही कसं ब्रश करता ना तसं 2 मिनिट, आणि सगळं बोलतो मी करतो, पण खूप कमी लोक ते फॉलो करतात. बिकॉज वी वॉन्ट रिझल्ट इन 3 days. रिझल्ट इन 3 days होत नाही. ते बुद्धिस्ट मॉन्क सारखा ना त्यांनी केलंय, म्हणजे किती केलंय, रिपिटेशन किती झालंय. आता आमचे जे मित्र आहेत वगैरे ॲनिमेशन वगैरे शिकवतात, लोक बघतात अरे होता नाही. अरे त्यांनी 5-4 लाख पेपर वाया घालवलंय ते स्ट्रोक आणायला. तुमचं कितपत सॅक्रिफाईस झालंय. तुम्ही टाइम फिक्स करा. Do nonsensical job at one particular time. See how your body accepts. Then the whole perspective changes. नरेंद्र सर, तुम्ही वाचनही खूप करता, तर त्यामध्ये तुम्हाला भावलेली पुस्तकं कुठली, आणि वाचन म्हणजे पुस्तकं आपल्याला काय देतात, तुम्हाला काय दिलं आहे, म्हणजे ॲज अ टीचर, पॅरेंट, हँडवर्क एज्युकेटर, सिनेमॅटोग्राफर, या तुमच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये पुस्तकांचा तुम्हाला कसा उपयोग झाला, त्यांनी काय दिलंय तुम्हाला जर स्वतःची शब्दावली वाढवायची आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवायची आहे, किंवा तुम्हाला नवीन काही गोष्ट जे 400-500 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ज्या माणसांनी एका पुस्तकात मांडलंय, किंवा तुम्हाला 3 तासात ते नॉलेज पाहिजे किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला, बिकॉज दिस विल बिल्ड युअर कॉन्फिडन्स. दिस विल मेक यू वन अप. मी नेहमी मुलांना सगळ्यांना सांगतो, उद्या मार्केटमध्ये तुमच्यासारखं 100 पोरं बाहेर पडतील. मला एक सांग, व्हॉट इज अ प्लस पॉईंट, वन टॉप अप यू हॅव. काही नाही. 100 गाढवे बाहेर पडलेत, संपलं. व्हॉट इज दॅट टेल्स मी की यू आर द वन ऑफ द बेस्ट गाढवा. हो, आय शुड हायर यू. हो, मला व्हायलिन वाजवायला येते. दॅट्स अ पॉईंट. आय एम एन ॲथलीट. आय एम अ डिझायनर बट आय एम एन ॲथलीट. आय एम एन आर्टिस्ट बट इट द सेम आय एम दिस. हे क्वालिटी जर पाहिजे ना, यू हॅव टू ऑलवेज कीप अपग्रेडिंग युअरसेल्फ. रीडिंग इज वन ऑफ द बेस्टेस्ट वेपन. म्हणून मी रीड करतो. मला रीड छंद म्हणून नाही, आय जस्ट रीड एनिथिंग. इनफॅक्ट मला एवढा छंद नव्हता. आय पिक्ड इट अप फ्रॉम माय डॉटर. ती काही वाचते, काही वाचते. काय म्हणजे लहान असताना तर सॉक्स आणलं की सॉक्स जे ना ते पण वाचणार जोरात, काही वाचणार. पण मला स्लोली असा त्याच्यामधलं असं वाटलं की ना, नो, दीज आर व्हेरी हेल्पफुल, व्हेरी हेल्पफुल. आणि सगळ्यात मोठं हे वाटलं की हे जे थोर माणसं आहेत त्यांचे एक्सपिरियन्स तुम्हाला 2 तासात देतात. आय फाइंड इट मोर पॉवरफुल देन वॉचिंग अ रील और वॉचिंग अ पॉडकास्ट, लिसनिंग अ पॉडकास्ट, बिकॉज मी व्हिज्युअल हंगर आहे लहानपणीपासून, स्कूलपणे. आणि मला तुम्ही व्हिज्युअल दिलं तर मजा नाही येणार. आय वुड लव्ह टू क्रिएट माय ओन व्हिज्युअल. मला माहित नाही कार्ल यंग कसं दिसतात, आता तर आपल्याला माहिती आहे. बट वेन यू रीडिंग अबाउट हिम, तुम्हाला असं वाटतं की तेच आमच्या समोर, आपल्यासमोर उभे आहेत आणि ते बोलतात. सो यू हॅव युअर ओन लिबर्टी ऑफ क्रिएटिंग द सिच्युएशन. सो आय यूज टू रीड व्हॉट एव्हर द बुक, एनी बुक, मराठी असो, कन्नड असो, हिंदी असो, बिकॉज तुम्हाला डिफरंट सोशल एक कल्चरल दिसतंय ना. लाईक आपलं भारत एवढं सुंदर आहे ना, प्रत्येक प्रांतामध्ये एवढं अफलातून ग्रेट रायटर्स आले आहेत ना. ऑल आर रिच मतलब नॉलेज में. नाहीतर आमचे सगळे रायटर ना एकदम असे फाटके असतात. म्हणजे नॉर्थ कर्नाटक आहे सगळे, जे ऑल ग्रेट पीपल, दारा बेंद्रे आणि मंकुती मनकग्ग, ये सब बड़ा राइटर, DVGs, दे लुक सो सिंपल. कुवेंपु सर, शिवराम कारंत, ये लोग सब बाप लोग है.
इवन इन मराठी आय रिमेंबर वन रायटर हू नारायण सुर्वे. आय डोंट नो मच अबाउट हिम, पण त्यांना जेव्हा मी पाहिलं ना ते जेजेला आलेले, लाईक माय गॉड, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू अचीव इन माय लाईफ. कुठेतरी जवळपास आहे, बट यु नो नॉट शोईंग माय पेन, नॉट शोईंग माय टू मच ये और एकदम खुश आहे आज ये वो आहे. यू जस्ट कॅनॉट रीड दॅट पर्सन. आणि त्या माणसाने सगळं तुम्हाला दिलंय एक इवन सम कवीज, ग्रेट कवीज, दे आर सो रिच बट दे आर पुअर. तसं खूप खूप पुस्तक आहे. पण इंडियामध्ये आता माझा कसं ना, मी जे शब्द भेटते, जे पुस्तक भेटते ते मी वाचतो. फॉर एक्झाम्पल आता आमच्या जे फिल्म डिझायनिंगमध्ये पण असं होतं ना, की मी बोललो की नाही यावेळी ना आपण पुस्तक वाचून सब्जेक्ट करूया. तर आय विल रीड अ शॉर्ट फिल्म, ज्याची फिल्म झाली आहे. मी शॉर्ट फिल्म वाचणार, त्याची स्क्रिप्ट वाचणार, स्क्रीन प्ले वाचणार, मग त्यांना दाखवणार. बिकॉज आय वॉन्ट यू टू सी ऑल द लेयर्स ऑफ बिहाइंड दिस हार्डशिप. कोण कसं काय करतो. काही लोकांनी म्युझिक दिली तर त्याची स्टोरी सांगायची, कसं म्युझिक दिली आहे ते, काय केलं त्यांनी, कसं केलं असं. सो दॅट वे आय यूज टू रीड लॉट ऑफ बुक्स, बिकॉज कुठलंही वेस्ट नाही जात है ना. जर आपल्या सब्जेक्टमध्ये मी बोलायला गेलो तर आमचे रुडॉल्फ स्टायनरनी चाइल्ड कॉन्शियसनेस वरती खूप काही लिहिलेलं आहे. ते तुम्ही वाचू शकता, त्यांचे कुठलाही पुस्तक वाचू शकता, खूप सुंदर आहे, एकदम असा हिटिंग असेल ते. अँड दीज आर ऑल द बुक्स जिथे स्टोरी नसतो, ते तुम्हाला तो खेचतो, तुम्हाला जसं लागेल तसं रीड करायची. आणि विल डेव्हलप्ड इंटेलिजन्स म्हणून एक पुस्तक आहे हँडवर्कमध्ये. कारण हँडवर्क इज विल डेव्हलपिंग एक्सरसाइज. तुमच्या विल आहे ना त्याला जागरूक करतो. आणि कसं आहे की त्याच्याबद्दल त्या लोकांनी चांगलं लिहिलेलं आहे की तुम्ही जेव्हा विचारलात ना की याची युसेज, बेनिफिट्स ऑफ द हँडवर्क, इव्हन फिजिकल बेनिफिट्स पण भरपूर आहेत. तुमची ब्रीदिंग वाढवतो, रेस्पिरेटरी सिस्टमच्या हेल्थ वाढतो, तुमची ऑर्गन्सवरती फंक्शन करतो. मला अजून आठवतंय जेव्हा तुम्ही निटिंगची पॅचेस करताय, तर माझे एक मित्र होते, ते सोलर एनर्जीवरती काम करायचं. त्यांनी जेव्हा एकदम मॅक्रो लेवलमध्ये काहीतरी त्याची एनर्जीचं दाखवलं, आय सेड दिस इज अ निटिंग पॅटर्न. So patterns are there in our body, in our organ. It constructs your work. As you construct, तुम्ही पाहायला गेलं तर ओल्ड इज जे होते ना आपल्या काकू वगैरे, जे बसून गप्पा मारत करत बघत पण नव्हते, पण निटिंग करत होते. सी दे व्हेरी रॅरली दे मस्ट डायड ऑफ हार्ट अटॅक. ओल्ड एज मुळे गेले असेल, कळलं का, किंवा बसून किंवा बॅक ए झालं असेल, ते असेल की बाकी मोबिलिटी नाहीये. दिस इज व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह एक्सरसाइज. तर त्याच्याबद्दल सर विल डेव्हलप्ड इंटेलिजन्स म्हणून आहे. कारण हँडवर्क इज अ विल डेव्हलपिंग. तुमच्या आणि विलला काय लागतो, लिव्हर लागतो, जे हिंदी फिल्म मध्ये सांगतो ना, कलेजा लागतं, जिगर आहे तो सामने, कलेजा जिगर. तर जिगर डेव्हलपमेंट इज फॅन्टॅस्टिक. ओके, तर तुम्ही याच्यामधनं बाहेर जरी पडलं तर पॅरेंटिंग बद्दल खूप पुस्तक आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला परत तेच माझा एक्सपिरियन्स सांगणार की जर तुम्हाला गरज आहे ना, पुस्तक समोर येतो, एकदम दिल से पूछो और सही पुस्तक आता है. और आई वुड बी वेरी हैप्पी इफ यू रीड अनवांटेड बुक्स इन बिटवीन. इट इज फाइन, बिकॉज हर रास्ता सुनहरा रास्ता होता ऐसा नहीं है ना जर्नी में. तो थोड़ा आलतू फालतू रास्ता रहेगा, ठीक है, पुस्तक देखो वो भी क्या लिखा है. ऐसा एल्फी कॉन करके एक रायटर आहे अमेरिका का, त्यांचे पुस्तक खूप चांगलं आहे. जर त्यांची टायटल पाहिजे तर एक अनकंडिशनल पॅरेंटिंग. ओके, या इट्स अ फॅन्टॅस्टिक बुक. ओके, तसं त्यांनी खूप 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 काही लिहिलेलं आहे. म्हणजे पनिशमेंट वरती पण लिहिलेलं आहे, पनिशमेंट्स बाय रिवॉर्ड्स. ओके, आपल्याकडे कसं स्टडी झालाय, रिवॉर्ड द्या, इन्सेंटिव्ह द्या, परफॉर्मन्स वाढेल. कारण बाय रिवॉर्ड्स टायटलच एकदम वेगळं, अफलातून आहे. आणि बियॉन्ड डिसिप्लिन आहे त्यांचे आणखीन एक पुस्तक. ओके, या व्हॉट डज इट मीन टू बी वेल एज्युकेटेड, त्यांचे पुस्तक आहे. द स्कूल्स अवर चिल्ड्रन डिझर्व, त्यांची पुस्तक आहे. आणखीन एक बाई एक आहे, बार्बरा कोलोरोसा म्हणून, त्यांनी एक ना किड्स आर वर्थ इट, ओके, सिंपल सरळ पुस्तक लिहिलेलं आहे. असं एक छोटी छोटी पुस्तक आहे, वाचण्यासारखं आहे. टीचरसाठी मी म्हणणार की एक ना जॉनेथन कौझोल म्हणून एक रायटर आहे, अमेरिकन रायटर आहे. ओके, त्यांनी लेटर टू अ यंग टीचर लिहिलेलं आहे. लेटर टू यंग टीचर. असं छोटी छोटी. आणि खूप लोक असं नॉन रेप्युटेड रायटर्स, पण त्या लोकांनी त्यांचे क्लासरूम एक्सपिरियन्स वगैरे शेअर केलंय. लाईक एक टीचरचं पुस्तक मला आठवते, मला वाटते द डे आय बर्न माय बियर्ड, असा काहीतरी. तो सायन्स टीचर होता. तो दाखवण्यात एवढं मग्न झाला की
की त्याच्या केस दाढ बियर्डलाच फायर लागलेला. अच्छा. बट ही हॅज रिटन व्हेरी वेल अबाउट फॉर द टीचर्स, की मला त्या रायटरचं नाव आठवत नाही, की वर्गात कसं, म्हणजे मी जेव्हा शिरतो वर्गात, मी माझ्या डोक्यात हेच ठरवतो की ना माझा भिंत ग्लासचा आहे, ट्रान्सपरंट आहे, मी जगाला बघू शकतो आणि जग मला पाहू शकते. त्याच्यामध्ये तुमचा प्रामाणिकपणा राहतो. बी ऑनेस्ट विथ द चिल्ड्रन. मग पुस्तक खूप आहेत, मराठी पुस्तक, हिंदी पुस्तक पण असेल. कन्नडही वाचता तुम्ही? कन्नड वाचतो मी. अच्छा. कन्नडमध्ये ह्याच्यासाठी नाही, पण कसं असतं ना, कधी कधी सम कॅरेक्टर्स आर सच, दे विल टेल यू लॉट ऑफ थिंग. सी स्टोरीज यू हॅव ऑलवेज रेड अबाउट द अचिव्हर्स, ट्राय टू सर्च द स्टोरीज ऑफ द फेलियर्स. करेक्ट. कळलं का? कारण आपल्याला असं वाटतं की फेलियर म्हटलं की तो आपल्या लिस्टमध्येच नको. त्याच्याकडे भरपूर एक्सपिरियन्सेस आहे, शिकण्यासारखं असतं, भरपूर एक्सपिरियन्सेस आहे. जर त्यांनी निस्वार्थ भावनामध्ये पुस्तक लिहिलं असेल ना, दॅट विल बी बायबल फॉर यू. राईट. मी तुम्हाला चांगलं एक्झाम्पल देणार ना, की सी दोज वर रिअली सक्सेसफुल, दे कांट बी गुड कोच. टेक एनीवेअर, एनी फील्ड. ओके. कारण त्यांना माहित नसते की ते द डिफिकल्टीज फेस्ड बाय अदर्स. नॉट ओनली दॅट, तो एक गिफ्टेड सोल असतो, त्याला कोणी घडवलेलं नसतो, तो घडत गेलेला असतो. फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर, ही कॅन बी गुड कोच, द्रविड कॅन बी गुड कोच, कुंबळे कॅन बी गुड कोच. दे फेस द डिफिकल्टीज अँड ओव्हरकम देम. दे फेस इन डिफरंट वे. आणि ह्या माणसाला ना, ही इज लाईक ए सोलच डिफरंट आहे ते. बरोबर. आपण दैवत म्हणतो ना, दैवत तसला सोल आहे तो. ग्रेग चॅपेल वॉज फेलियर, जॉन राईट वॉज सुपर सक्सेसफुल इन इंडिया. तर तुम्हाला जसं कुठल्या तरी कंट्रीमध्ये मी असं ऐकलंय, एकदा पण तू वर्गात स्कूल लेवलमध्ये फेल नाही झालंस तर सर्व्हिसमध्ये जॉब नाही मिळणार. अच्छा. म्हणजे आर्म फोर्स वगैरे असतं ना, यू हॅव टू टेस्ट फेलियर वन्स. आणि आमच्यासारखे मला आता विचारतात, कुठं पिक्चर केलं सर तुम्ही? पिक्चर केलंय, आमच्या प्रोड्युसरनेच पाहिलं, कोणी पाहिलं नाही. असं बिकॉज एव्हरी डे इज अ स्ट्रगल, एव्हरी डे यू हॅव टू बी टेक अ न्यू बर्थ. राईट. इफ यू फिनिश वन प्रोजेक्ट, सेकंड प्रोजेक्ट इज अगेन बेगिंग. असं नाही का सगळं प्लेटरमध्ये असतो, पण कुठेतरी काहीतरी असं डिसओरिएंटेशन झालंय, आर्ट मेल आहे आत्ता, म्हणून आपण जे दिसतं ते घेतो, मग इंडायजेशन होतो. सो यू कॅनॉट टेक एनिथिंग. मग मध्ये कुठेतरी एक हार्ड हिटिंग सब्जेक्ट असतो, मग थँक्स टू स्मॉल प्लॅटफॉर्म्स वेअर यू सी द रिअल सच फिल्म्स. म्हणून तर अजून आर्ट कुठेतरी वाचलंय. इट विल सर्व्हाइव्ह. म्हणजे तुम्ही हिस्ट्री जरी पाहिलं ना, सगळं आर्ट मरत आलाय. मग कोणीतरी कसं तरी कुठेतरी, कॅन यू इमॅजिन जेव्हा जर्मन अटॅक केलेला असतो हिटलरच्या काळी, एक फिल्म मेकर होता, मला नाव आठवत नाहीये, तो अंडरग्राऊंड होता, ज्यू. काय केलं त्या माणसाने? तिथे बसून फिल्म केला तो. कॅन यू इमॅजिन? आता इराणमध्ये एक आदमी आहे, तो जेलमध्ये आहे, त्याच्या मुलीने फिल्म रिलीज केलं काय, इज अंडरग्राऊंड. अच्छा. असा माणूस पाहिजे यार. इजंट इट? Why they are doing it? Artist is existing to show you the mirror. त्याची गरज एवढंच आहे की तुम्हाला दिसत नाही ना, तो तुम्हाला दाखवणार. म्हणून फेल्युअर्स आणि बाकी ह्याच्यातनं, तसं तुम्ही म्हणालात की पेन पाहिजे, तसंच फेल्युअर मधनं तुम्ही बरंच शिकू शकता. हो. पेन इज फेलियर इज अनदर पेन. नो. बरं. सी इफ यू आर एक्सपिरियन्सिंग फेलियर इज अ पेन. मी तेच म्हणतो, पेन अवॉइड करू नका. तुम्हाला असं वाटतं ना, नको काय मालच दिला देवाने, हे तर जस्ट फेस इट. काय होतो यार, काही नाही होत. तुम्ही बाहेर पडलं ना, वन ऑफ द रिंकल इज गॉन. तुम्ही असं एवढं फ्रेश होणार. दिस इज माय वे ऑफ सीइंग द पेन. यु नो, पेन च्या शब्दामध्ये जरी मी बोललो ना, की 4-5 शब्द आहे. पेन आहे, एम्पथी आहे, निस्वार्थ भावना आहे, जास्त काही नाही आहे. एवढं जरी तुम्ही अंमलबजावणी केली ना, तर माझं जे मराठी वाक्य आहे वॉल्डॉफसाठी, आचार विचार उच्चार चांगला होतो. ओके. इफ यू कीप युअर आचार आणि विचार इंटॅक्ट, तुमचा उच्चार चांगला होतो. आणि मुलांना शिकू शकत नाही, तुम्ही बाळगायचं. वेन यू ब्रिंग इट इन, वेन यू ड्रिंक इट इन, वर्ल्ड इज डिफरंट. आणि वी आर सच ब्लेस्ड पीपल ना, आम्ही फ्युचरला टच करतो ॲज अ शिक्षक. किती तुमच्या मनात बसलंय की आम्ही फ्युचरला टच करतो. टुमॉरो इफ इट डज वन नॉनसेन्स, you are responsible for that. असं आहे. सो दीज आर द बुक्स. अँड ऑल्सो रीड सम फिल्म मेकर्स बुक. जसं मी बोललो, तार्कोस्कीनचा बुक आहे, ह्यांची अकिरा कुरोसावांचा ऑटोबायोग्राफी वाचण्याचा एक छंद ठेवा. कारण
त्या क्षणासाठी तरी तुम्ही ते होऊन जाता. You have the privilege of becoming great filmmaker, great fighter, whatever, for that 3 hours, 5 hours. And the great people have said that, those who forgot the history are condemned to repeat it. तो हिस्ट्री सतत रिपीट होत असतो. बघत राहा, रीड करत राहा. And you will be always one top. या सगळ्या गोष्टींमधून ॲज अ हँडवर्क एज्युकेटर, ॲज अ पॅरेंट, ॲज अ टीचर, ॲज अ सिनेमॅटोग्राफर बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुमच्याकडून. गप्पा कमी पडत आहेत आणि मला अशी आशा आहे की पुढे आपण सिनेमॅटोग्राफी या तुमच्या आवडत्या विषयावरती परत एकदा भेट घेऊ तुमची आणि मजा येईल ते ऐकायला तुमच्या. इनफॅक्ट इव्हन हँडवर्क बद्दल पण आपण असं वर्ण बोललोय, म्हणजे त्याचे सोल टच केलंय. वी कॅन टॉक अबाउट हँडवर्क, कसं सब्जेक्ट काय एक्झॅक्टली ना, हँडवर्क नक्की कसं करतं. मलाही आवडलं दिस. आय मीन रिअली थँकफुल की तुम्हाला असं वाटलं की काहीतरी याच्यातनं तुम्हाला बेनिफिशियल, म्हणजे आय वॉन्ट टू रीच टू द पीपल. हे जे गैरसमज आहे ना की पागल आहे, हे मला काढायचं आहे ऑटिझमच्या बद्दल. आणि मी कुठेही जातो, कुठल्याही कॉलेजला असेल, इकडे तिकडे, आय जस्ट सी टू वन थिंग की मला 3 तास दिलंय, त्याच्यात मी 20 मिनिटं तरी मी ऑटिझमवरती बोलणार. त्यांना माहीत आहे नाही. आणि त्याच्यातलं खूप म्हणतं आमच्या घरी पण एक माझा चुलत माझं हे. आय सेड या बट यू हॅव सीन हिम ॲज अ मॅड. काही आई आत्ताही आफ्टर दिस फेज, काही आई आपल्या मुलांना बोलताना म्हणतात हे पागल इकडे. मी मनात विचार करतो, खरंच जर असलं असतं तू घेतलं असतं का त्याला? हाऊ इझी यू थ्रो द वर्ड. सो आपण खूप जपून शब्द वापरायचा आहे आणि एकदम इझिली असा नाही करायचा आहे. तो माझा मुलगा जेव्हा पण मी बघतो, मला असं वाटतं की तो म्हणत असेल की यू आर नॉट ओके. So we do not know. Why do we need to justify and validate every time who's okay, who's not okay? No one is okay. शब्दच नाही आहे ते परफेक्टचा. सो इट्स वंडरफुल. माझ्यासाठी पण खूप चांगला एक्सपिरियन्स. आणि मी असं माझा असंच असतो की मी ना ॲक्च्युली असं वाहत असतो या टॉपिक मध्ये पण, इकडे तिकडे. सो माझा फ्लो माहित नाही कसा. त्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत आणि तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही तो जो गुंफलाय, प्रत्येक गोष्ट गुंफलेली एकमेकांमध्ये. आणि सिनेमॅटोग्राफी, लर्निंग, टीचिंग आणि तुमचा ॲज अ पॅरेंट एक्सपिरियन्स, सगळ्या गोष्टी म्हणजे खरंच बरंच शिकण्यासारखं आहे. आणि ही गुंफवणूक असं जुळत गेलं. आणि आय फील ऑल्सो त्या व्हॅल्यूज ज्या त्यातनं बाहेर आलेल्या आहेत, त्या सगळ्या कनेक्टेड आहेत. वाया नाही गेली कुठली आयुष्यात कुठलंही. ते पण आपल्या डोक्यातनं आपल्याला हे करायला पाहिजे ना, काही वाया जात नाही. इट्स जस्ट लाईक दॅट स्लम डॉग मिलेनियर मध्ये कधीतरी कुठे ना कुठेतरी तो बाहेर पडतो. सो व्हॉट विथ द बेस्ट इंटेन्शन, ग्रॅब इट, टेक इट. किती पिऊ शकता पिया, कामाला येईल ना येईल मला माहित नाही, बट टेक इट. अँड वेन यू कम इन फ्रंट ऑफ द चिल्ड्रन, ट्राय टू बी ऑनेस्ट. तुमचा आतला दिवा दिसायला पाहिजे. ऑल द टीचर्स, थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, मला आशा आहे की तुम्हाला आजच्या शब्दयात्रीच्या या गप्पा आवडल्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कॉमेंट करा. आम्ही सगळ्या कॉमेंट्स वाचतो आणि तुम्हाला पुढच्या भागामध्ये आपण परत भेटूया एका वेगळ्या व्यक्तीबरोबर, वेगळा विषय घेऊन. तर तोपर्यंत टेक केअर. थँक्यू. धन्यवाद.